हॅलो. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. गुड इव्हिनिंग. कॅमेरे ऑन केले तरी चालतील. इव्हिनिंग मॅम. सगळ्यांनी पहिल्यांदा आधी ज्यांनी ज्यांनी आजच्या या शॉर्ट नोटीसवर जॉईन केलं त्याच्यासाठी थँक्यू. कारण जेवढे जेवढे इथे प्रेझेंट आहेत ह्याला सुद्धा एक एफर्ट लागतो आणि जो तुम्ही घेतला आहे. बघून म्हणजे आपण असं सगळे लिंक अशा बघत असतो पण ते जॉईन करणं तिथे इन होणं हा सुद्धा आपल्या आयुष्यातला एक मोठा बदल असतो ऍक्च्युली. की हो मला हे हवंय हे जेव्हा असतं तेव्हा हे सुरू होतं. सो थँक्यू. सो इथे इथे जे 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 सगळे आले आहेत त्या सगळ्यांसाठीच हे आहे की प्रत्येक जण आपला वेळ काढून आणि वेळात वेळ काढून बेसिकली तसे येत असतात. सो थँक्यू सो मच. जास्तीत जास्त कॅमेरे ऑन झाले तर ते चांगलं होईल कारण मला इट्स अ एनर्जी एक्सचेंज अगेन. काही गोष्टी मी करून घेणार आहे आपल्या पुढच्या 2 तासामध्ये आणि मग आपल्याला इंटेन्शन सेट सुद्धा करायची आहेत 2025 साठीची. सो या सगळ्याशीच रिलेटेड हे 2 तासाचं सेशन मी घेते आता. इट्स ओपन फॉर एव्हरी वन. सगळ्यांसाठी आहे हे. सो येस थँक्यू. मॅम आवाज नाही येते, म्यूट झाले. हॅलो, आवाज येत नाहीये. येस तिकडून आवाज येत नाहीये. जस्ट अ मिनिट. तर मी सांगत होते थँक्यू सो मच. आता आता येतोय येतोय आवाज? आता येतोय आवाज? येस ते माझ्याकडून थोडं म्यूट झालं होतं आणि मग ते बरंच काही झालं. एक एनिवेज थँक्यू सो मच फॉर बिईंग पेशंट. स्वतः आपण 1-2 मिनिटात सुरूच करूया. काही लोक ऍड होत आहेत. सो मी जस्ट तेवढा वेळ घेते.
सो आपण सुरुवात करणार आहोत फ्रॉम 2024 आपल्याला कसा गेला ह्यापासून ते आपण काय काय गोष्टी केल्या, मग त्याच्यातून आपल्याला काय काय मिळालं, काय काय स्ट्रगल्स होती, हे सगळे आपण गोष्टी मध्ये कन्सिडर करणार आहोत. येस, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण हे सगळं कन्सिडर करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत की मग आता आपण काय ऍक्शन घ्यायच्या, कसे गोल्स तयार करायचे आणि त्यातून आपण पुढे कसं जाऊ शकतो, या संदर्भात सगळ्या गोष्टी मी आता घेणार आहे. सो येस, गुड इव्हनिंग अगेन. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आपण आता स्टार्ट करूया. अजूनही काही जण ऍड होत आहेत, सो जस्ट फॉर देम. तो पहिल्यांदा काय आहे, सगळ्यात आधी आपण आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे 2024 मध्ये रादर ज्या ज्या काही गोष्टी केल्या आहेत, ज्या तुम्हाला आठवत आहेत की तुम्ही खूप आनंदी झाला होतात. आता एकतर सगळ्यात पहिले आपल्याला वही पेन हवी आहे सोबत, कारण बऱ्याच गोष्टी लिहिण्याच्या आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे नक्की वही पेन घेऊन बसा, कारण नंतर कावीना मी ते सांगणार आहे की तुम्हाला लिहायचं आहे असं. सो माझा आवाज क्लिअर येतोय? हा, ओके, थँक्यू. सो लेट्स ऑनर 2024. हे सगळ्यात पहिलं आपण करणार आहोत. म्हणजे 2024ने आपल्याला काय दिलं हे आपल्याला आता लक्षात आणून ते लिहायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 10 सक्सेस स्टोरीज किंवा ब्लेसिंग्स किंवा अप्रिसिएशन्स किंवा विन्स, तुम्ही जे काही अचीव केलं आहे ते, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत आता. त्यामध्ये काय काय असू शकतं, तर इन जनरल जरी तुम्ही हे सगळं काही फॉलो करत नसालही आत्ताला, तरीही आपण इन जनरल बऱ्याच गोष्टी मॅनिफेस्ट करत असतो, कळत नकळत करत असतो. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन एनिवेज वर्क्स फॉर एव्हरीवन, सगळ्यांसाठी काम करतच असतं ते. कधी कधी आपल्याकडनं कळत नकळत पटकन गोष्टी होऊनही जातात आणि कधी कधी त्या गोष्टींना वेळ लागतात. जेव्हा वेळ लागतो तेव्हा ती भावना, फिलिंग्स नसतात त्यामध्ये, म्हणून वेळ लागतो. म्हणून आधी आपण अप्रिसिएशन ऑलवेज इन्क्रीजेस युअर एनर्जी. अप्रिशिएट केल्यावर किंवा कृतज्ञता व्यक्त केल्यावर तुमच्यातली एनर्जी वाढत जाते. त्यामुळे आधी सगळ्यात आधी आपण 2024 मधल्या ज्या काही विन्स आहेत, 5 ते 10 सक्सेस आहेत किंवा ब्लेसिंग्स आहेत. आता सक्सेस असं म्हणायचं झालं तर हेल्थमध्ये तुम्ही काहीतरी कंटिन्युअसली करू शकला असाल, इन केस व्यायाम असू दे, पाणी पिण्याची सवय असू दे, किंवा एखादी सवय तुम्ही बदलली आहे असं असेल, किंवा तुम्ही कोणत्या तुमच्या मानसिक गोष्टीवर मात केली आहे किंवा फिजिकल डिस्कम्फर्टवर तुम्ही बरे झाला आहात, अशा प्रकारे व्यायाम केला आहात, डाएट केला आहे सुरू, असं काही छोटीशी सुद्धा असेल तरीही चालेल, काहीतरी पौष्टिक रोज खायला सुरुवात केले असंही काही असू शकतं. सो ह्यापैकी काहीही जे काही तुम्ही केलं आहे ते, त्या गोष्टी हेल्थ रिलेटेड, त्यातली एखादी गोष्ट तरी लिहून काढायची. आपल्याला 5 किंवा 10च लिहायच्यात, खूप लिहायचं नाहीये. पण तुम्ही काहीतरी रोज करतच असतो, आपण काहीतरी नवीन शिकतच असतो प्रत्येक ह्याच्यामध्ये. सो हे करून बघायचंय आपल्याला, लिहायचं आहे, रादर आठवायचं आहे थोडस की तुम्ही काय काय केलं आहे 2024 मध्ये. कारण प्रत्येक माणूस काही ना काही करत असतोच असतो, म्हणून हे गरजेचं आहे. तर आता मी जर म्हटलं माझे 2024 चे विन्स काय आहेत, तर मी एकतर 2 ते 4 माझ्या कोचिंग रिलेटेडच्या ज्या काही मीटिंग्स असतात त्या अटेंड केल्या. मी BNI जॉईन केलं. म्हणजे हे सगळं मी ठरवलेलं होतं की करणार आहे, पण ते करायचं करायचं म्हणून हे होतं, तर ते मी ऍक्शन गेल्या वर्षी सगळ्या घेतल्या. त्यानंतर मला माझे कोच गुरु मिळाले, मार्केटिंग असतील, स्पिरिच्युअल असतील, सगळ्या प्रकारचे असतील, तर ते गुरु मिळाले. हे माझ्यासाठी ब्लेसिंग्स होत्या, विन होते. माझ्याकडे भरपूर स्टुडंट्स आले, अबाउट 500 प्लस. पेडही
तसेच झाले. खूप लोकांनी कोचिंग घेतलं, त्यांच्या आयुष्यात बदल केला. अ, काही लोकांनी तर कंटिन्युअसली 9-9 महिने, 10-10 महिने कोचिंग माझ्याबरोबर सुरू ठेवली. कायमच आहेत अजूनही, की आम्हाला तुमच्याबरोबर आयुष्यभर कनेक्ट राहायचं. अशाही भावना असणारे लोकं आहेत. दॅट इज ब्लेसिंग्स फॉर मी, विनिंग फॉर मी असं आहे, की बाबा माझ्याशी कनेक्ट राहावं असं लोकांना वाटणं. हे कोणत्याही कोचसाठी चांगलीच गोष्ट आहे. सो हे माझ्यासाठी विनिंग आहे. तुम्ही घरातही असाल समजा, पण तुमच्या घरात राहण्यातही बऱ्याच गोष्टी असतात. आपल्या आयुष्यामध्ये चालू असतात. तर त्यामध्येही आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. तर त्यामध्येही विन्स असू शकतात. जसं की तुम्ही एफर्टलेसली सगळी कामं खूप छान पद्धतीने मॅनेज करून प्लस तुमचं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न सुरू केला. असं काही असू शकतं. आणि नाही करायला जमलं नाही, हे पण असू शकतं. ते आपण पुढे बघणार आहोत निगेटिव्हिटीज. पण सगळ्यात आधी आपण अप्रिसिएशन पासून सुरुवात करतोय, की आपण छोट्यातली छोटी कोणती गोष्ट हे केली. मग अप्रिसिएशन म्हणायचं झालं तर मी माझं Instagram, Facebook, YouTube हे माझं 2023 ला सुरू केलं होतं. पण माझं YouTube मॉनिटाईज आहे. माझं Instagram मॉनिटाईज आहे. 0 पासून Instagramवर 1500 पर्यंत पोहोचलीये. 0 पासून Facebookवर मी 550-600 लोकांपर्यंत पोहोचलीये. म्हणजे फॉलोअर्स वाढणे. कोणतीही प्रोसेस ही 0 पासूनच स्टार्ट होत असते. कोणीही अचानक मोठं होत नसतं. सो स्मॉलेस्ट थिंग इज युअर विन. आणि ते स्वतः सुद्धा अप्रिशिएट केलं पाहिजे आणि दुसऱ्याचंही केलं पाहिजे. कोणीतरी प्रयत्न करताय ना, तर त्या गोष्टीला आपण अप्रिशिएट केलं पाहिजे असं आहे. मग तसं तुमच्या बाबतीत जे झालंय ते आपण आता लिहितोय 5 ते 10 गोष्टी. विन्स तुमच्या तुम्ही काहीतरी अचीव्ह केलं आहे. समजा मला 5 अवॉर्ड मिळाली मागच्या वर्षी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये. जे मी एक्स्पेक्ट केलं होतं, की हां, मला आता अवॉर्ड्स मिळायला पाहिजेत माझ्या आयुष्यामध्ये. सो मला त्या पद्धतीने समोरून अपॉर्च्युनिटीज आल्या आणि तसं हे झालं. मला वर्षभर फिरत राहायचं होतं. एव्हरी 3 मंथ्स आय वॉज ट्रॅव्हलिंग हिअर अँड देअर. म्हणजे काहीतरी होत होतं. मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं किंवा निसर्गात फिरायला आवडतं किंवा कुठेही जगभरात, भारतामध्ये कुठेही. तर त्या माझ्या मनामध्ये सतत चालू असतात त्या गोष्टी, की मला असं फिरायला मिळू दे, तसं फिरायला मिळू दे. तर मी एफर्टलेस त्या गोष्टी मॅनिफेस्ट करते. आपणहूनच समोरून येतात आणि ते वर्कआउट होतं. सो हे ह्या माझ्या विन्स झाल्या. तर तुमच्या 2024च्या विन्स तुम्ही लिहायच्या आहेत. आता मी एक 2 ते 3 मिनिटं यासाठी देणार आहे. आणि ज्या तुम्ही लिहिता आहात, त्या मला चॅट बॉक्समध्ये एक-एक लोकांनी सगळ्यांनी सांगितली तरी मला आवडेल, की म्हणजे मला कळेल, की काय-काय, कोण-कोण हे करतंय. लिहिता आहात, नाही आहात किंवा काय. जे सगळे कॅमेरा मागे आहेत, त्यांनी सुद्धा कॅमेरे जास्तीत जास्त ओपन करायचा प्रयत्न करा. जे अगदी इम्पॉसिबल आहे कॅमेरा ओपन करणं, दॅट इज ओके. कारण काही वेळा आपण डबल काम करत असतो, तर दॅट इज रिअली फाईन. पण जेवढ्यांना जमतंय त्यांनी कॅमेरे ऑन करा, कारण ही अशीच ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत. तुम्ही दुसरं काम करत असला, ऐकत सॉरी, ऐकत असला तरी सुद्धा कॅमेरे ऑन नक्की करा. येस. येस, व्हेरी गुड. मस्तच. थँक यू. हे शो अप करणं पण गरजेचं आहे. वाह! रॉयल एनफील्ड क्लासिक 350. व्हेरी गुड. ओके. व्हेरी नाईस. असं इथे खूप जण आहेत. नॉट ट्रॅव्हल टू दुबई. ओके. नोव्हेंबर ट्रॅव्हल्ड टू दुबई. ओके, सॉरी. व्हेरी नाईस. अजून बरेच लोकं आहेत. म्हणजे रादर 25 लोकं आहेत. तर त्यांच्याकडनंही रिप्लाय एक्स्पेक्टेड आहेत. हेच ह्यालाच एक ॲक्शन असं म्हटलं जातं, की पार्टिसिपेट करणे, शो अप करणे, त्यांनी गोष्टी बदलतात. आपण एखादी गोष्ट थोडंसं मनावर घेऊन करायला लागलो, की आपल्या मनातनं सगळ्या गोष्टी बदलत जातात. स्टार्ट योगा, एक्सरसाइजेस एंड प्रॉपर डायट.
मी कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न केला. येस, थँक्यू. बिझनेसची नवीन सुरुवात केली. ओके. मी कोचिंगमध्ये कन्सिस्टंट होतेच, पण अजून जास्त कन्सिस्टंट म्हणजे दिवसाभरात किती सेशन्स झाली पाहिजेत याबाबत, किंवा लोक माझ्याबरोबर मला कशी घ्यायची आहेत, मला लोकांकडनं रिझल्ट कसे मिळाले पाहिजेत याबाबत, अशा ह्याच्यामध्ये मी खूप कन्सिस्टंट झाले. मी माझ्या ऍक्शन्स वाढवल्या. मी स्वतः सगळ्या गोष्टी ज्या मी शिकवते त्या जास्त करून मी वापरायला लागले. मला त्यामुळे मॅच्युरिटी अशी आली की हा, मी सुद्धा स्वतः व्हेरी गुड फोटोग्राफी कोर्स केला. मीही असे बरेच कोर्सेस केले. इतर कोचेस कडनं शिकले. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे. जगात कॉम्पिटिशन आहे जे म्हटलं जातं. व्हेन यू कम ॲट धिस लेव्हल, ह्या लेव्हलला आल्यावर ती कॉम्पिटिशन नाहीये. म्हणजे तुम्ही जर माझ्या सेशन मध्ये असाल तर नक्की तुम्हाला हळूहळू हळूहळू ते जाणवायला लागेल की तुम्ही जे करता ते तुमच्याच कडे असतं. बाकी कुणीही तुमच्या मनातलं काढून सांगू शकत नाही. सो तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. हे कुठेही जा असंच आहे. तुम्ही जेवढे चांगले असाल, जेवढे पॉझिटिव्ह असाल, तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त रिझल्ट मिळत जातात आयुष्यामध्ये. थँक्यू, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आणि शोईंग अप साठी सुद्धा थँक्यू. वाव. ऑटोमॅटिक कार, न्यू ज्युपिटर. वाव. तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वापरता. ट्रिप सुद्धा भरपूर आहेत. वाव. बुक्स रीडिंग टार्गेट अचीव्ड. व्हेरी नाईस स्मृतीजी. पूर्ण छान पद्धतीने वापरता, ते कळतच मला. तुमची एनर्जी जबरदस्त आहे. प्रत्येक गोष्ट इमिजिएट ऍक्शन ह्याच्यातूनच हे होतं, कळतं म्हणजे. सो आपण आता ह्या ज्या विन्स आहेत त्या सेलिब्रेट पण करायला शिकलं पाहिजे. येस, डाएट फॉलो केला. व्हेरी नाईस. आणि तुम्ही स्वतःशी खरे राहिलं पाहिजे, हे पण आहे. व्हेरी गुड. हा, मी सुद्धा मागच्या वर्षी कन्सिस्टंट योगा करायला सुरुवात केली, जे माझे खूप दिवसापासून एम होतं. येस. शेअर मार्केटची पण, म्युच्युअल फंड पण मी सुद्धा आहे सुरुवात, म्हणजे वेगळ्या पद्धतीने. जनरल मी सेव्हिंग तशी करतच होते, पण जशी पाहिजे तशी आता ऍक्च्युअली मी करायला सुरुवात केली आहे. इट्स अ स्टार्ट अगेन, कारण माझा खर्चिक स्वभाव आहे. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस आणि थँक्यू सो मच, जेवढ्या जेवढ्यांनी रिप्लाय केले तेवढ्या तेवढ्यांसाठी. शेअर मार्केट लर्निंग स्टार्ट, अफिलिएट मार्केटिंग. ओके, ग्रेट. मस्त. सो ह्या सगळ्या ज्या आपण आता, तुम्ही तुमच्या त्यातल्या 5 विन्स तुमच्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. त्याच्यासाठी अप्रिसिएशन ही हे करायचंय की थँक्यू की हे माझ्या आयुष्यात झालं. हे हे 2024 मधले तुमचे सक्सेसेस आहेत. येस, येस, एक्झॅक्टली. हे आपण नोटीस करत नसतो जनरल आयुष्यामध्ये, की आपण काहीतरी मिळवलेलं पण असतं जे झालं. म्हणजे ही एक प्रोसेस आहे असं म्हणेन. तुम्ही जेवढं मिळवायचंय म्हणाल, ते मिळाल्यानंतर त्याचं फार वेळ काही नसतं. त्याच्या पुढची अपेक्षा असते आपल्याला. आपल्याला पुढचं हवं असतं. बरं, हे सगळं भौतिक असतं. हे असायला पाहिजेच, त्याबद्दल काही म्हणणं नाहीये. पण तुम्ही स्पिरिच्युअली अप झालात ना, की सगळ्या गोष्टी आपोआपच येत राहतात. म्हणजे यू आर ॲट सम अदर प्लेस. लाइक जसं मी म्हणलं, मी कोइंबतूरला गेले होते. तिथला जो आश्रम जो मी बघितला, आता ही इज एफर्टलेसली डुईंग एव्हरीथिंग असं आहे. आनंदी राहतात फक्त सद्गुरू. तर त्यांचं जे आश्रम आहे त्याच्यात फ्री सुद्धा राहणाऱ्यांसाठी सुद्धा गोष्टी आहेत आणि पेड सुद्धा आहे. म्हणजे मुलांसाठी शाळा आहेत 3 वेगवेगळ्या प्रकारच्या.
एक सीबीएसई बोर्डची पण आहे, एक फ्री लर्निंग पण आहे, 4.5 लाख रुपये फी आहे तिथे. पण दॅट इज वर्थ ओव्हर देअर. म्हणजे तेवढं टीचर त्यांच्यासोबत राहतात कन्सिस्टंटली बरेच वर्ष. जे कमिट करू शकतात तेच तिथे जातात. अशा प्रकारे पूर्ण त्यांनी मोठाच्या मोठा एरिया हे केलेला आहे. सो हे सगळ्या गोष्टी, त्यांचं पुस्तक वाचायला लागले मी, त्याच्यातनं मला काही गोष्टी कळल्या की प्रत्येक गोष्ट आपण खरं तर मनातच इमॅजिन करत असतो आणि मगच ती खरी होत असते. अगदी मी आज सकाळच्या सेशन मध्ये पण हे म्हटलं की एखादा सूर्य आपण मावळताना पाहतोय, तर तुम्हाला पहिला डोंगर दिसतोय का ढग दिसतायत? हा जर प्रश्न विचारला तर ऍक्च्युली आपण सगळंच पाहतो. राईट. मनामध्ये तुम्ही पहिले सगळं मनामध्ये हे करता. आता तुम्हाला काही समोर सूर्य मावळताना दिसणार नाही, कारण ऑलरेडी मावळलाय. पण हे तुम्ही इमॅजिन केलं असेल, राईट? येस नो म्हणून सांगू शकता ह्याच्यामध्ये, चॅट बॉक्स मध्ये. सो हे सगळं आपण पहिले खरं तर आपल्या मनात करतो तयार. सो तेच शिकवण्यासाठी मी हे करते की मनात आपण जे तयार करतो त्यात आपण पुढे जाणं म्हणजे गरजेचं आहे. ते मनानंतर पुढे जाणं गरजेचं आहे. आता मी रिपीट केलं की आपण जे मनामध्ये विचार करतो जनरली, तेच आपल्या आयुष्यात तसेच्या तसे आपण घडवतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट जेव्हा सांगितली जाते तेव्हा पहिले आपण मनामध्ये इमॅजिन करतो. जसं की एखादा मी हो. राईट. थँक यू. मी काल प्रवासातून आले होते, दॅट इज द रिझन. बाकी काही नव्हतं. 1 वाजता वगैरे झोपून पहाटे उठलं की मग ते झोपेचं सगळंच जातं. त्यामुळे तसं आहे. सो हीच माझी ओरिजिनल एनर्जी आहे, पण ती त्यावेळा जरा समाव हे झालं. ओके. येस. सो आपण जेव्हा पहिले मनात विचार करतो ना, म्हणजे आता मी सांगितलं, आता परत एकदा रिपीट करते सगळ्यांसाठी. जर मी सांगितले की डोंगर आहे, त्याच्यात सूर्य मावळतोय, ढग आहेत, तर आपलं पहिलं लक्ष कुठे जातं? तर एकतर डोंगर असू शकतात, ढग असू शकतो किंवा सूर्य मावळताना दिसतोय हे. पण हे आपण कुठे इमॅजिन केलं? इथे मनामध्ये इमॅजिन झालं आपल्याला. सो प्रत्येकच गोष्टीचं असं आहे. मन कन्फ्यूज करून टाकतं बऱ्याच गोष्टींना. त्यामुळे खरं तर गोंधळ होतात, नाही असं नाही. पण ही सगळ्यात पहिले आपण कुठे होतो? मनात पाहतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट मिळवायची ती ती आपल्याला कुठे मनात पाहिली पाहिजे. सो प्रत्येक गोष्टी आपली विन हे सेलिब्रेट केल्या पाहिजे. जसं हे मी 2024 मध्ये तुम्ही काय काय अनुभवलंय, चांगल्या गोष्टी काय काय तुमच्यासोबत घडल्या, ह्या मी आता 5 गोष्टी लिहून काढा असं सांगितलं होतं. मग चांगल्या गोष्टींमध्ये ना छोट्यातली छोटी सुद्धा असू शकते. म्हणजे काय, तर एखाद दिवशी तुम्ही एक्सपेक्ट केलंय की मी दरवेळी एकदम छोटी एक्झाम्पल्स घेत असते. मला आयतं खायला मिळालं आहे, ही गोष्ट आणि हवी ती डिश, ही छोट्यात छोटी गोष्ट असू शकते. त्याच्याही पेक्षा छोटी गोष्ट आहे, मी छान श्वास घेते. आपण त्याला कधी थँक्यू म्हणतच नाही की आपले श्वास चालू आहेत, नॉर्मल चालू आहेत. सो हे खूप महत्वाचं ठरतं आपल्या आयुष्यामध्ये की श्वासही चालू असले पाहिजेत. तेव्हाच आपला प्राण असतो आणि तेव्हाच आपण जगत असतो. तर ज्या ज्या गोष्टी, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला, त्या विन्स ज्या आहेत आपल्या, त्या सेलिब्रेट केल्या पाहिजेत आयुष्यात. सेलिब्रेट म्हणजे कसं, तर हॅपी राहून, आनंदी राहून या गोष्टी सेलिब्रेट करणं शक्य असतं. आनंदी राहायचं आणि त्या गोष्टी सेलिब्रेट. आता आनंदी कसं राहायचं हा प्रश्न खूप जणांना पडतो. तर सद्गुरूंचं परवाचं वाक्य असं मला एक, म्हणजे मी हे नेहमीच सांगते पण त्यांनी सांगितलं म्हणून अजून त्याच्यावर अधोरेखित, की इथे बरेच लोक असतील जे मनातून एकटेपणा फील वगैरे करत असतील. खूप लोकांमध्ये राहतोय पण मी एकटं फील करते, माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम चालू आहेत, असं खूप लोक काही ना काही मनामध्ये हे करत असतील. सो इफ यू आर फीलिंग फ्रॉम इनसाइड, हे सगळं तुमच्या आतून जर चालू आहे, तर तुम्ही तेच मिळवत असता तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही आज तुमचा माइंडसेट बदलायचा प्रयत्न केला तर तुम्ही उद्या त्याच्यामध्ये रिझल्ट घेता. ह्या गोष्टी असतात. आता आपण आत्ताच लिहिलं की 2024 मधले आपले ओके, दॅट इज ओके. म्हणजे एकटं राहणं ही गोष्ट वेगळी, एकटेपणा वाटणं ही गोष्ट वेगळी.
मग ते असतं ते आपल्या मनाचा हे असतो, सायकोलॉजिकल असतं ते एकटेपणा वाटणं ही गोष्ट. एकटं राहणं मलाही तेच प्रेफर करते, की सगळ्यांसोबत म्हणजे मला सगळ्यांसोबत जायचंय, पण त्यासाठी एकट्या मनात क्लिअर असलं पाहिजे, हा विषय आहे. म्हणजे मी एका 10-12 लोकांच्या ग्रुपमध्ये आहे, समोरचा माणूस म्हणतोय मला नाही जमणार, पण मला जर करायचंय तर त्याला जमत नाही म्हणून मी नाही थांबायचंय. मलाही करायचं आहे ते. हे मी शिकलीये माझ्या आयुष्यामध्ये, की 4 लोकांमध्ये मला माझ्या म्हणजे माझ्या मुलीच्या गार्डनमध्ये एक ग्रुप आहे. त्यांच्यासोबत मी जात असते. असे बरेच आहेत. पण एकटं असेल ना, तर तुमची टार्गेट्स अचीव्ह करणं जास्त सोपं पडतं आणि जर सगळे येतील, मग आपण एन्जॉय करू, असं इमॅजिन करत बसलं, तर तो एन्जॉयमेंटही कधी होत नाही आणि आपण पुढेही कधी जात नाही. सो हे अगदी गरजेचं आहे. बाय अलोन आय फील पीस ऑफ माइंड टुगेदर वेअर क्वारल्स अँड कॉन्फ्लिक्ट्स. हो, हे होऊ शकतं, पण आपल्याला सगळ्यांसोबतच पुढे जावं लागतं. ही पण तितकीच खरी गोष्ट आहे. म्हणजेच आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत त्यांच्या सोबत मॅनेज करतच आपल्याला पुढे जावं लागतं. सो ज्यांनी कॅमेरे ऑन केले होते त्यांनी परत करा, कारण इट इज रिअली रिअली म्हणजे बंद करू नका, हेच माझं म्हणणं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी करा कॅमेरे ऑन. सो हे गरजेचं आहे. त्याच्या पुढे काय आहे आता आपण बघणार, तर आपण हे विन्स ज्या येस सद्गुरूंचे वाक्य. सो आता आपण ज्या विन्स लिहिल्या, 5 विन्स प्रत्येकाला लिहायच्या आहेत. 2024 मध्ये तुमच्या आयुष्यात काय काय घडलंय. मी हेल्थ रिलेटेड सांगितलं, पण तुम्ही रिलेशनशिप, करिअर, पैसा याही गोष्टींमध्ये हे सगळं लिहू शकता. हो. रिलेशनशिप, करिअर, पैसा ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही हे सगळं लिहू शकता. नाती तुम्हाला चांगली हवी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, किंवा ग्रेट ग्रेट ग्रेट. तो नाती चांगली हवी आहेत. तुमच्या आजूबाजूची जी लोक आहेत त्यामध्ये तुमची नाती चांगली असायला हवीत, किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं रिलेशन चांगलं असलं पाहिजे, किंवा म्हणजे एखाद्या माणसाची रिलेशन तुमचं खराब झालं आहे तर ते तुम्ही चांगलं करायचा प्रयत्न करत आहात, तर त्या बाबतीत तुमचे काय विन्स आहेत ते लिहू शकता. म्हणजे लिटरली मी असं बघितलंय की तुमची जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी वाढते ना, तेव्हा आपोआप समोरची माणसं तुमच्यासाठी सगळं काही करायला लागतात. सगळे भांडण तंटे विसरून जातात. आणि मी सगळी नेहमीच सांगते, जसं माझ्या पॉडकास्टमध्ये पण सांगते, पैसाच्या बाबतीत यांनीच बोलावं ज्यांच्याकडे मिलियन्स ऑफ रुपीज आहेत. म्हणजे पैसा महत्वाचा नाही असं जे म्हणतात त्याच्यासाठी. पैसा महत्वाचा आहेच, पण तो इझिली एफर्टलेसली मिळवणं शक्य आहे, हे माझं म्हणणं आहे दरवेळी. आणि त्याच्यासाठी माझे पेड सेशन्स असतात. पैसा महत्वाचा आहेच. आणि महत्वाचा नाही हे कोणी म्हणावं, ज्यांच्याकडे खरंच खूप पैसा आहे त्यांनीच म्हणावं. अगेन ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं असतं, पण हे ह्या प्रयत्नांनी आपण एफर्टलेस मॅनिफेस्टेशन करून गोष्टी मिळवू शकतो. लिटरली आता दोन्ही बॅच मधल्या लोकांचे ट्रिमेंडस रिझल्ट आहेत. एक जणांनी तर इतकं मनापासून करतायत, मी मगाशी एक रिझल्ट टाकला, त्यांनी मला परत फोन करून बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या ज्या ज्या त्यांच्याबद्दल घडल्यात. त्यांचा पहिला फोन हा होता की त्यांच्या आयुष्यात प्रचंड प्रॉब्लेम होते, लोन्स आहेत, बऱ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीत काम करत नाहीयेत त्यांच्यासाठी, त्यांना बऱ्याच गोष्टीमध्ये म्हणजे लोकांचे पैसे देणं आहे. काही लोकांना त्यांनी जामीन दिला होता, त्याच लोकांनी त्यांना अडकवलं आहे, किंवा जिथे गॅरेंटर म्हणून राहिले होते तिथे अडकवले. ह्या कंडिशन पासून आता 3 दिवसात 70,000 कमावणं इथपर्यंत हे त्यांची आहे. म्हणजे ऑलमोस्ट -6 to 29,000 हा त्यांचा आज शेअर मार्केटचा. अगेन शेअर मार्केटमध्ये हे वापरावं असं मी म्हणत नाही, मी जे शिकवते ते, पण ज्याची त्याची एनर्जी आहे, ज्याची त्यांनी आपल्या जबाबदारीवर वापरावं, हा शेवटी माइंड गेम असतो.
सगळ्यांचा. सो त्यांनी ते वापरलं, त्यांच्याबद्दल ते वर्कआउट झालं. तुम्हीही वापरून बघू शकता. प्रत्येकाबाबत वर्कआउट होतच, कारण करून बघण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये कधीही. सो आपण आता सगळे जे विन्स लिहिले ते चारही एरियांमधले एकूण 5 विन्स आपल्याला लिहायचे आहेत, आता 2024 मध्ये घडलेले. सो त्यापासून तुम्ही काय शिकलात? आता ह्या विन्स पासून तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं? म्हणजे हे सक्सेस, हे ब्लेसिंग्स, हे तुम्हाला काय शिकवलं आणि तुम्हाला काय शिकवलं, हे तुम्हाला आता लिहून काढायचं आहे. जे काही तुम्हाला सुचेल. सो ते आता आपल्याला थँक्यू फॉर सगळ्या एरिया, आपल्या आयुष्यातले जे जे एरिया आहेत त्याला सगळ्यांना थँक्यू म्हणून आपण जे जे काही गोष्टी मिळवल्या आहेत त्याच्यातून आपण शिकलो काय आहे. तर माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी कोचिंग मध्ये 2 वर्षापासून कन्सिस्टंटली करते. पण मी जेव्हा जेव्हा माझ्या मेंटरचं ऐकलंय पूर्ण सरेंडर होऊन, तेव्हा तेव्हा मी सक्सेस घेतलंय. सो मेंटरचं काय ऐकावं असं मी नक्की सांगू शकते. कारण जस्ट आपल्या विचाराने गोष्टी बदलतात. थोडीशी ऍक्शन, आयडेंटिटी चेंज, असं माझ्या मेंटरनी सांगितलं होतं. थोडीशी ऍक्शन घ्यायची गरज आहे, बाकी सगळं आपोआप वर्कआउट होईल. तर ते आपण करायची गरज आहे. तर त्याच्यातनं माझं लर्निंग काय होतं, तर मी नवीन नवीन गोष्टी सतत शिकत राहणे. आता माझा मेंटर आहे, त्याची स्वतःची अर्निंगच 300+ करोडची कंपनी आहे स्वतःची. पण ही डाऊन टू अर्थ, इतकं डाऊन टू अर्थ असणं की त्याच्यातून त्यांना प्रत्येक माणसाशी कनेक्ट होतात. ते प्रत्येकाशी कनेक्ट होतात. प्रत्येकाला, म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला मॅनिफेस्टेशन जोरदार चांगल्या पद्धतीमध्ये व्हावं, ही त्यांची इच्छा असते आणि कंटिन्युअसली असते. सो ही इच्छा जेव्हा आपण दुसऱ्यासाठी ठेवतो, तेव्हा आपण, म्हणजे कोचिंग इंडस्ट्री मधलं हे एक गमक आहे की माझ्याकडे जे लोक येतात त्यांच्या आयुष्यात माझ्याकडनं बदल झाले पाहिजे. सो हे माझं लर्निंग आहे त्याच्यातनं, की हे मला कित्येक दिवस कळतच नव्हतं की मी नक्की काय, म्हणजे पैसे मिळवायचेत ह्या दृष्टीने मी विचार करत होते. तर फक्त पैसे मिळवायचेत ह्या दृष्टीने विचार करून गोष्टी वर्कआउट नाही होत. तर गोष्टी ह्या पद्धतीमध्ये वर्कआउट होतात जेव्हा तुम्ही मनापासून दुसऱ्यांचं भलं व्हावं हा विचार करता. म्हणजे कोचिंग मध्ये तर आहे, सगळीकडेच आहे, आपल्या आयुष्यातच प्रत्येक गोष्टीमध्ये हे आहे. पण ऍटलिस्ट माझ्या प्रोफेशन मध्ये हे आहे की जेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत, तेव्हा तुम्ही आपोआपच मनापासून गोष्टी लोक बोलायला सुरुवात करतात की हो, मला हा रिझल्ट मिळाला, हे किती छान आहे, याच्याने किती छान होतंय. म्हणजे अशा पद्धतीमध्ये गोष्टी सुरू होतात. सो ह्या माझ्या विन्स आहेत सक्सेस मधनं. सक्सेस मधनं काय, तर माझ्यासाठी मी जी आहे तीच आहे. उलट माझी जबाबदारी वाढवली आहे माझ्या सक्सेसने, की आता मला अजून जास्त जोमाने काम करायला पाहिजे. जसं माझे पॉडकास्ट व्हायरल झाले, माझे ऑलरेडी 3 झाले आहेत, त्यातला एक 10,000 पर्यंतच व्ह्यू मध्ये आहे. पण हा जो आहे तो 1.5 लाख व्ह्यू पर्यंत गेला आहे आता. एक 15 असं आहे, आणि तिसरा आता होतोय माझा. शनिवारी हे होईल, अपलोड होईल पॉडकास्ट. सो अल्टिमेटली मी म्हणजे 57 मिनिटं कुठे गेले हे कळलं नाही मला. तिथेच हे त्याचं हे कळतं की बाबा ह्या गोष्टीमध्ये मी एफर्टलेस गिव्हिंग जेव्हा करतेय, तेव्हा मला आपोआप रिझल्ट मिळत आहेत. सो तोही पॉडकास्ट तसाच झाला आहे. सो जेव्हा मनापासून बोललं गेलंय माझ्याकडनं, तेव्हा तेव्हा ते कनेक्ट झालंय लोकांना. येस, खरेपणा जेव्हा आला तेव्हा गोष्टीमध्ये म्हणजे सक्सेस आपोआप मिळत जातं. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. रिअलाइज व्हावं लागतं. मी कित्येक दिवस फक्त विचार करत होते की मी काय करायला पाहिजे, मी कसं करायला पाहिजे. पण ह्यातून मी लेसन काय घेतलं, तर एकतर मेंटरला फॉलो करायचं. प्रत्येक गोष्ट जी सांगतात आपले गुरु, तर तसंच तसं करायला सुरुवात करायची. तुम्हाला रिझल्ट 100% जसा हवा तसा मिळणार आहे. सो हे एक माझं लर्निंग झालं. तसं तुमच्या आयुष्यात तुम्ही त्या ज्या काही विन्स आहेत त्यातून तुम्ही काय लर्न केलं हे लिहायचं आहे. तुम्ही जे 4 किंवा 5 विन्स लिहिले असतील, काही जितकं काही लिहिलंय त्याच्यातून तुम्हाला नवीन काय शिकायला मिळालं हे आपल्याला लिहायचं आहे. सो परत मी 1 मिनिटं शांत बसते. तुम्ही त्याच्यामध्ये जे काही सुचेल ते लिहा.
तेच आहे ना. कोणी अनम्यूट करून बोलतायत का? तुमचा आवाज खूपच डिस्टर्बिंग येतोय. एक मिनिट जरा, एक मिनिट थांबा. सेव्ह वन अचीवमेंट ऑफ 2020. मी सांगितलं की आपल्याला 4 ते 5 अचीवमेंट्स लिहायच्या आहेत 2024 मध्ये झालेल्या. ते आपले विन्स आहेत, राईट? त्या विन्स मधनं तुम्ही काय शिकला आहात ते लिहायचं आहे आता. आणि कोण अनम्यूट करून बोलत होतं त्यांनी आता बोललं तरी चालेल, कदाचित आता नीट येईल ऐकायला. क्लिअर आहे काय बोलले ते? जर काही कळत नसेल तर नक्की विचारा. येस. एव्हरीवन इज कॅपेबल, हे सगळ्यांनीच लिहून ठेवा असं म्हणेन मी. कॅपेबल आपण सगळेच माणसं आहोत. आपल्याला त्या एनर्जी म्हणजे त्या लेव्हल पर्यंत पोहोचायची गरज असते की हो माझ्यामध्ये क्षमता आहे करण्याची. खरं तर इथेच क्लिअर होतं, प्रत्येक माणसामध्ये 1 बिलियन न्यूरॉन्स सेम आहेत मेंदूमध्ये. वापरायचे कसे ते आपण ठरवतो. येस, वजनामुळे एनर्जेटिक वाटतं. खरंय. ते माझं या वर्षीचं हे आहे, गोल आहे की मी वाढवलंय ते. मी योगा त्याच्यासाठी सुरू केला आहे. म्हणजे खूप नाहीये, पण मला जे काही कमी करायचंय ते मला कन्सिस्टंटली करूनच कमी करायचंय. पण तेही होणार आता 2-3 महिन्यातच. कारण फारच छोटस आहे, पण ते करायचं आहे. मी आधी होते तशीच परत. हा, चप्पल फाडके बिल परचेस्ड. ओके, व्हेरी नाईस. पण हे लेसन नाही होऊ शकत. तुम्ही जे म्हणलात की मी सेल्फ चेंजेस, राईट? लर्निंग काय आहे तर आय एम कॅपेबल अँड यट इज ब्लेसिंग मी. येस, पण ते तुमच्या मनातल्या विचारांमुळेच गोष्टी घडत आहेत. तुम्ही कधीतरी ह्या गोष्टीचा विचार केला असणार आहे की मला काहीतरी अजून मिळण्याचं साधन मिळावं, काहीतरी अजून प्रगती व्हावी, मला हे सगळं करायचंय तर त्याच्यासाठी माझ्या आयुष्यात बदल होत राहावेत. हे जे जेव्हा आपण मनात कधीतरी विचार करतो ना, तशा गोष्टी समोरून यायला लागतात. जसं मी पॉडकास्ट बद्दल सुद्धा माझ्या लिहून ठेवलेलं आहे. जून महिन्यात एक जुलैमध्ये झाला, एक नोव्हेंबरमध्ये झाला, एक डिसेंबरमध्ये झाला, एक जानेवारीमध्ये झाला. आणि दिस विल कंटिन्यू नाव. म्हणजे आता म्हणजे एफर्टलेस जे म्हणतो ना, ते अशा पद्धतीत होतं. असं बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या आहेत आणि त्या बऱ्याच गोष्टी झाल्या पण आहेत. वन बाय वन मी जेव्हा बघते अचानकपणे, तेव्हा ते मला कळतं की अरे हे तर मी लिहून ठेवलं होतं आणि ते झालं सुद्धा माझ्या आयुष्यात. सो इट इज दॅट पॉवरफुल. ओके, खूप मोठं लिहिलंय. जस्ट अ मिनिट. फॉर गोल अँड कन्सिस्टन्सी मेनी ऍप्स आर देअर, इट हेल्प्स. हो, आहे ना. पण प्रत्येक जणच ते फॉलो करू शकलं तर ते हे आहे. ऑटोमॅटिक कारमुळे प्रवास कॉन्फिडन्स वाढला. ट्रॅव्हल केल्यामुळे वेगवेगळे प्रांत गोष्टी कळल्या. वायफाय खर्च कमी झाले. पुस्तकं जास्त वाचल्यामुळे खूप नवीन गोष्टी कळल्या. एफबी इन्स्टा बंद झालं. पियानो शिकत असले स्वतःला आनंद मिळतो. गाणी कशी ऐकायची हे गुरुकडून कळले. डाएटमुळे घरातील मंडळींचे तेलकट खाणे कमी झाले. हॉटेल खाणे कमी झाले. वाव, विशेष आहेत तुमच्या हे अचिव्हमेंट्स. व्हेरी गुड. सो आता ह्यानंतर आपण काय करणार आहोत? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये
ग्रोथ कशी मिळवली आहे, म्हणजे हाऊ हॅव यू ग्रोन इन 2024. तुम्ही काही शिकला आहात. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर ग्रो इन हिलिंग. आता हे माझ्या बाबतीत झालं. काही जण तुमच्यातले सुद्धा असू शकतात. हिलिंगच्या बाबतीत मी जास्त प्रमाणात ग्रो झाले, म्हणजे जेवढं मी हिलिंग करीन तेवढं जास्त ते होत जातं, असं असतं. तो जेवढं मी हिलिंग वेगवेगळ्या लोकांकडनं शिकून जसं माझ्या पद्धतीमध्ये बदल घडवले, तसं माझ्यामध्ये बदल घडला. तर हे ग्रोन म्हणजे मी वाढले माझ्या आयुष्यात. तर कशा पद्धतीमध्ये, की काही गोष्टी सोडून दिल्यामुळे मी वाढले. काही गोष्टींमध्ये मी नवीन गोष्टी शिकल्या, नवीन नॉलेज मिळवलं, नवीन म्हणजे पॉडकास्ट ऐकणं म्हणा किंवा पुस्तकं वाचणं म्हणा किंवा नवीन कोर्सेस करणं म्हणा, या सगळ्या गोष्टी मी केल्या. ट्रस्ट कोणत्याही गोष्टीवरचा वाढवणं, मोर ट्रस्ट. त्याच्यानंतर फॉरगिव्हनेस वाढवणं, दुसऱ्याला माफ करणं, हे माझ्या आयुष्यात खूप वाढलं. काइंडनेस वाढला. म्हणजे आता म्हणायचं झालं तर एनर्जी लेवलला आपण सगळे एक आहोत, हे मी माझ्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना सांगत होतेच पहिल्यापासून. पण मी ते फील करू लागले ह्या वर्षामध्ये. मला ते समजलं की हाऊ इट वर्क्स ऍक्च्युली, की मी सगळ्यांना एफर्टलेसली माफ करू शकते. आय मीन टू से, मलाही राग येतो, सगळ्या गोष्टी होतात, कारण शेवटी माणूस आहे. पण ती गोष्ट कंट्रोल मध्ये कशी करायची ते मला समजलं. म्हणजे क्रायसिस मध्ये डोकं शांत ठेवून गोष्टी कशा वर्कआउट करायच्या, तर ते ते मला समजलं. हे माझं झालं. येस, व्हेरी गुड विजयजी. त्यानंतर आहे काइंडनेस, कंपॅशन, पॉझिटिव्हिटी, मोर स्ट्रेंथ, करेज, रिस्क टेकन, डिसिजन मेकिंग ॲबिलिटीज, ह्या काही गोष्टी आहेत. ह्यामध्ये मी स्वतः सुद्धा वाढलेली आहे. तर तुम्ही ह्यातल्या कशातल्या ह्या कुठच्या एरियामध्ये समजा वाढले असाल, तर ते लिहू शकता. की कोणत्या नॉलेजमध्ये भर पडल्यामुळे तुम्हाला फरक पडला. स्पिरिच्युअल नॉलेज माझं बरंच वाढलं. किंवा मी मेडिटेशन केलंय 2022 पर्यंत कंटिन्युअसली, अजूनही मी करते, पण तेव्हा मी दीड दीड 2-2 तास करायचे रोजच्या रोज. तर त्याचे इफेक्ट काय आहेत हे मला आत्ता कळायला लागलं. कन्सिस्टन्सी काय, कशी वर्कआउट करते ते मला आत्ता रिअलाइज व्हायला लागलं. की मी जे लोकांना देऊ शकतेय, माझ्याकडे जी पॉझिटिव्हिटी आहे, तर त्या गोष्टीमुळे माझ्यामध्ये आलेली आहे. हे मला रिअलाइज ह्याच्यामध्ये झालं. मी कोचिंगमध्ये डीपमध्ये जायला लागले, तसं मला कळायला लागलं की माझ्यामध्ये मुळात मोठे बदल झाले आहेत आणि त्याच्यापुढे मी लोकांमध्येही बदल करू शकते. सो मेडिटेशन वर्क्स लाईक दॅट, असं होतच. सो मी जसं सांगितलं तसं रोज 5 मिनिटं बसायला सुरुवात करायची. डोळे मिटून शांत रोज 5 मिनिटं बसायला सुरुवात करायची. ह्यानेही इफेक्ट होतो आपल्या आयुष्यामध्ये. सो ह्या पुढे काय आहे, राईट डाऊन 5 स्ट्रगल्स. तुमच्या आयुष्यामध्ये जी काही 5 स्ट्रगल्स होती, 5 ते 10 स्ट्रगल्स तुम्ही अनुभवली ह्या वर्षामध्ये, 2024 मध्ये. तर ती म्हणजे हे सगळं करताना प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कुठे ना कुठे अडचणी येतातच. जसं की माझी वेबसाईट आहे, त्याच्यावर पेमेंटच ऍक्सेप्ट होत नव्हती. सो दॅट वॉज माय स्ट्रगल फॉर लॉट. कितीतरी दिवस मला हेच होत नव्हतं आणि ती लोक मला रिप्लायही पटकन करत नव्हती. शेवटी केला सगळ्यांनी आणि गोष्टी झाल्या, पण ते स्ट्रगल झालं माझ्यासाठी. की हो, दॅट इज ओके. मेडिटेशन इज नॉट अबाउट रिमुव्हिंग थॉट्स, इट्स अबाउट किपिंग काम. डोळे मिटून शांत बसता येणं. पुढचे विचार, आता पुढे काय करायचंय मला, मग ते हे करायचंय, मला ते करायचंय, ह्या विचारांपेक्षा फक्त डोळे मिटून शांत बसणे, ह्याला मोर ऑफ मेडिटेशन असं म्हणतात. हो, माझी एक अजून सक्सेस स्टोरी म्हणजे माझा आर्टिकल आता दर आठवड्यामध्ये रत्नागिरीच्या हॅलो रत्नागिरीमध्ये येणार आहे. ह्या संदर्भातलंच. सो ते एक आहे आत्ताच हे अचिव्हमेंट ॲज इन. आता आणि म्हणजे हे माझे ते लेख माझे ह्याच्या आधीही आलेत, पण 2च आले होते. आता त्यांनी मला कायमचं म्हणजे वर्षभराचे 52 लेख द्या असं सांगितलंय. सो ते गरजेचं आहे. मेडिटेशन म्हणजे काय तुम्ही करायचंय, फक्त डोळे मिटून शांत बसायचं आहे, श्वासाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा आहे, विचारांकडे बघत राहायचं आहे आणि जेव्हा जेव्हा लक्षात येईल तेव्हा तेव्हा श्वास
पोट वर होतंय खाली होतंय, वर होतंय खाली होतंय, किंवा श्वास घेताना बाहेर पडताना थंड असतो, आत जाताना गरम असतो, हे सगळं कळायला पाहिजे. एवढाच विषय आहे मेडिटेशन मध्ये. 2 दिवसात विचार जाणारच नाहीयेत. वर्ष म्हणजे प्रत्येकाची ती वेळ वेगळी असते. मला समहाऊ गॉड गिफ्ट असल्यामुळे किंवा बॅकग्राऊंड असल्यामुळे डीएनए मधनं ती आलेली गोष्ट आहे, त्यामुळे माझ्या पहिल्या दिवशीच सगळ्या गोष्टी वर्कआउट झाल्या होत्या. मी मेडिटेशन ॲज इन करायला गेले आणि मला व्हायब्रेशन्स आली आणि दॅट चेंज्ड माय लाईफ ऑल टुगेदर. पण हेही होतं माझ्या आयुष्यात, होणार होतं, म्हणूनच असावं ते माझ्या समोर आलं. पण येस, प्रत्येकाची ती वेगळी असते. माझी एक मैत्रीण आहे, तिला एक 6 महिन्यानंतर कळायला लागलं की विचार कमी झालेत तिचे. सो प्रत्येक माणसाची वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ग्रोथ होत असते. सो डोळे मिटून शांत बसायचा प्रयत्न करायचा, एवढाच विषय आहे त्याच्यामध्ये. तो हे करायचा प्रयत्न करा. आता मी काय म्हटलं की 5 ते 10 गोष्टी ज्या तुम्हाला स्ट्रगल होतं ते लिहायचं आहे. थॉट्स येऊ देत, फक्त शांत बसा रोजच्या रोज घड्याळी 5 ते 10 मिनिटं लावून. हे सोल्युशन आहे त्याचं. ओके. व्हेरी गुड. सो त्यानंतर आहे आता हा, माझं स्ट्रगल हे पण होतं की इनकन्सिस्टन्सी. मला वाटायचं की नाही एवढं केलं तरी खूप होऊ शकतं, पण ते कळत नव्हतं की ती इनकन्सिस्टन्सी होती काइंड ऑफ. त्यामुळे गोष्टी वर्कआउट होत नव्हत्या तेवढ्या प्रमाणात. पण तो एक स्ट्रगल होता माझ्यासाठी की कन्सिस्टंट होणे, जी मी आता झालीये बऱ्याच गोष्टींमध्ये, की नाही रोज असलंच पाहिजे काही ना काही. रोज बॅचेस झाल्या पाहिजेत, रोज बदल झाला पाहिजे, रोज कोणातरी एखाद्या माणसाच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट ही एक असू शकते भरपूर लोकांची. मी गेल्या वर्षी पुस्तक वाचलं, त्यामुळे मला टाइम मॅनेजमेंट मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी हे झाल्या. मी ते पुस्तक सांगितलं होतं की टाइम मॅनेजमेंट नावाचंच आहे, सरश्री यांचं आहे. सो ते मी वाचलं आणि मला त्यातनं बऱ्याच गोष्टी रिअलाईज झाल्या की मी कसा वेळ मॅनेज करायला हवा. एक तर आळस, हाही एक माझं स्ट्रगल होतं की त्याच्यातनं कसं बाहेर पडू. कारण काय म्हणतो आपण त्याला, प्रोक्रास्टिनेशन. आत्ता नको नंतर करते, आत्ता नाही थोड्या उशिरा उठते, आत्ता व्यायाम नको नंतर करते, हा जो विषय होता तो मी पूर्ण अख्खं वर्ष घालवलं आणि शेवटी मी योगा कन्सिस्टंटली करायला लागले. दॅट इज अगेन प्रोग्रामिंग फॉर माइंड, हाच असतो विषय तो, की एकदा मी नाही आता मला काहीतरी होईल जर मी नाही केलं तर. सो ते मी कुठेतरी फिक्स केलं की ह्यापुढे मला छान राहायचंय, माझं वजन कमी झालं पाहिजे. आय इमिजिएटली स्टार्टेड दॅट. व्यायाम करताना आळस यायचा, एपी इन्स्टा खूप रील्स बघायची, पियानो प्रॅक्टिस करायला आळस यायचा, त्यावर मेहनत घेतली, रिझल्ट मिळाली. येस, एक्झॅक्टली. ते ना काहीतरी पुश लागतो, प्रत्येक माणसाला लागतो. इट्स नॉट अबाउट एनी वन एल्स. म्हणजे एखाद्या माणसाबद्दलची गोष्ट नाहीये, प्रत्येकाला लागतो. तर कारण काय, शिस्त जरी असली तरी बायकांची मेजरली घरातले कामं नीट झाली पाहिजे त्याच्यावर असते, आणि पुरुषांची मेजरली पैसे कमावले पाहिजेत ह्याच्यावर एनर्जी जास्त जाते. म्हणजे ही समहाऊ चालत आलेली संस्कृती असल्यामुळे. पण त्याचा जर बॅलन्स करता आला तर इट हेल्प्स अलॉट. म्हणजे माझ्या घरी हा बॅलन्स होतो जनरली, म्हणूनही मी म्हणते की मला जमत नाही तेव्हा माझा नवरा माझ्या मुलीला बघतो. मला तो प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे तो काय हे सगळं मानतो अशातली गोष्ट नाही, पण अनस्पोकन सपोर्ट आहे सगळ्या गोष्टीचा, असं म्हणते की तू तू हे करतेस, खूप छान करते, असं कधीही नाही. पण तो जे बाकीच्या गोष्टी सांभाळून घेतो त्या ह्याच्यासाठी इफेक्टिव्ह. पण ती माझी एनर्जी वाढवल्यामुळे मला त्याच्यामध्ये फरक जाणवायला लागला की ते स्ट्रगल होतं माझ्यासाठी आधी, की आता कसं कुणाला समजवायचं. समजावण्याची गरज नसते बेसिकली. सो आपोआप गोष्टी वर्कआउट व्हायला लागतात वेन यू इन्क्रीज युअर एनर्जी. हेच मी बघितलं. मी माझं काम जास्त करायला सुरुवात केला, आपोआप तो मेजरली तिला बघायला लागला. त्याला वर्क फ्रॉम होम मेजर असल्यामुळे येस, न बोलता सपोर्ट आहे असंच.
सो आणि घरातलंही मेजर तो म्हणजे त्याला जास्त चांगलं हे होतं त्याच्याकडनं मी शिकले असं आमच्याकडे उलटं झालंय बऱ्याच ह्याच्यामध्ये. घरातल्या कामं करणं हे मी जरा कोकणातली होते, भरपूर लोकं होती त्यामुळे माझ्यावर काही आलंच नाही. त्यामुळे मलाच जास्त काही येत नव्हतं. मी इथे आल्यावर सगळ्या गोष्टी शिकले. अगदी कपाट लावण्यापासनं ते अशाच घड्या असल्या पाहिजेत इथपर्यंत. म्हणजे असं बरंच असतात गोष्टी. ज्या म्हणजे मला पसरलेलंच कपाट ओके आहे असं वाटतं आणि त्याला ते इतकं घाण आहे असं वाटतं. उलटे गुण आहेत ते मेजरली हे असतं. सो असं आहे. सो आता आपण त्याच्यावरच तर काम करतोय ना. तुम्ही ॲडव्हान्समध्ये पण आहात. एनर्जी वाढवण्याचं मी त्याच्यामध्येही सांगितलं आहे. त्याच्यावर मी अजून सांगेनच. हो'ओपोनोपोनोने वाढते मेजरली एनर्जी आपली. कंटिन्यू मनातल्या मनात निगेटिव्ह विचार जे आपण करतो त्याच्याऐवजी हे बोलायचं. हो'ओपोनोपोनो म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू हे म्हणायचा प्रयत्न करायचा. थोडे दिवस केल्यावर आपोआप होतं. डीलिंग विथ पास्ट ट्रॉमाज मागच्या आयुष्यात घडलेल्या चुकीच्या गोष्टींसाठी डील करताना हे स्ट्रगल असू शकतं. ओव्हर थिंकिंग, अतिविचार, ऍक्शन न घेणे, प्रोक्रास्टिनेशन, भीती, हेल्थ इश्यूज आपले, लॅक ऑफ फॅमिली सपोर्ट, लॅक ऑफ मेंटरशिप, लॅक ऑफ क्लॅरिटी, लॅक ऑफ मनी, लॅक ऑफ समवन एटसेट्रा. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या प्रत्येकाला कुठे ना कुठे असतातच. मीही या स्ट्रगल मधनं बाहेर आलेली आहे. सो तेच की आपण स्वतः कॉन्फिडेंट झालं की आपोआप गोष्टी वर्कआउट व्हायला सुरुवात होतात. पण येस, इट टेक्स अ टाइम. थोडासा वेळ घ्यावा लागतो आपल्याला, द्यावा लागतो त्याच्यासाठी आपल्याला आणि त्यानंतर गोष्टी बदलतात. सो हे एक आहे. तर मी आता जसं सांगितलं तसं 5 स्ट्रगल्स तुमची लिहून काढा तुम्ही. त्याच्यासाठी मी 1-2 मिनिटं देते. हो, 6 महिने द्यावे लागतात टू बी ट्रू ॲक्चुअली. येस, अचीव्हमेंट पूर्ण झाल्यावर कसं हंबल राहायचं. येस, हे शिकणं. तुम्ही विचारताय का अचीव्हमेंट पूर्ण झाल्यावर हंबल कसं राहायचं? की तुम्हाला कळलं हे सांगताय? ओके, ठीक आहे. मी जसं म्हटलं तसं एक इच्छा पूर्ण झाली की आपल्याला पुढची इच्छा पुढे तयारच असते. सो एक मिनिट. बाकी सगळ्यांनी ते 2 मिनिटात 5 ते 10 गोष्टींमध्ये तुम्हाला कसं हे झालं तेही लिहा. स्ट्रगल काय काय झाली असं. त्यानंतर अचीव्हमेंट पूर्ण झाल्यावर कसं हंबल राहायचं. एनर्जी वाढवल्यावर आपोआप कामनेस येतो हा स्वानुभव. अगदी बरोबर. एनर्जी वाढवल्यावर आपोआप कामनेस येतो. येस. सो तेच एनर्जी जर वाढली ना एनर्जी हे सगळ्याचं उत्तर आहे. हे खरं ही खरी गोष्ट आहे. आता उद्याच्या सेशनमध्ये आपण तेच सगळं बघणार आहोत. एनर्जी कशी वाढवायची हे. सो सकाळी याच. म्हणजे तिथे मी खूप डिटेलमध्ये सांगते की एनर्जी आपण कशी वाढवू शकतो आपली वेगवेगळ्या गोष्टींमधनं. सो आता इथे सांगायचं झालं तर अचीव्हमेंट पूर्ण झाल्यावर आपण हंबल कसं राहायचं. तर एव्हरी ह्युमन बिंग प्रत्येक माणूस काही ना काही अचीव्ह करत असतो या जगामध्ये. आता तुम्ही म्हणलात तर तुमचा म्हणजे भारतामध्ये अंबानींना रोजच अचीव्हमेंट आहेत. रोजच पैसे मिळत आहेत. पण त्यांच्या आयुष्यात काही बदल होत नाहीये कारण की दे आर ओके अबाउट इट. तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला येस हे काय घडतंच आपल्याबद्दल असा जर हे सुरू केला ही हा विचार करणं सुरू केलं
तर आपोआपच तो हंबलनेस यायला लागतो. म्हणजे आपल्याला मी कोणीतरी आहे हा इगो जेव्हा आपण काढून टाकतो ना, तेव्हा गोष्टी आपोआप वर्कआउट व्हायला सुरुवात होतात. प्रत्येक गोष्टीचं कारण असतं इगो. आपल्या आयुष्यात जो काही इगो असतो, म्हणजे बऱ्याच गोष्टी इगोमुळेच अडतात. तो इगो सोडून द्यावा लागतो. इवन माझ्याही ह्याच्यामध्ये मी सांगते, कोचिंग मध्ये पहिल्या दिवसापासून करते. तर काही वेळा मी एफर्टलेसली द्यायचे, काही वेळा मधनं पूर्ण वेळेचं करिअर आहे. तर मला ह्यामध्ये मिळालं पाहिजे असा हे मला जेव्हा थॉट यायला लागला, तेव्हा मी एफर्टलेसली काही झालं तरी मी काम करणार आहे. मला प्रत्येक माणसाशी कनेक्ट व्हायचं आहे, असा विचार करायला सुरुवात केली. जसा विचार केला तशी माणसं यायला लागली. माणसं यायला लागल्यानंतर मी पूर्णपणे सरेंडर भावनेने लोकांना द्यायला सुरुवात केली. जेव्हा सरेंडर होऊन द्यायला सुरुवात केली, त्यांना रिझल्ट मिळायला लागले. आणि जेव्हा रिझल्ट मिळायला लागतात, तेव्हा माझं सक्सेस येतं. ही पूर्ण प्रोसेस मला ह्या गोष्टींमध्ये समजली, की फक्त पैसे मिळवण्यासाठी ह्या गोष्टी करतात का? तर नाही. इट्स अबाउट गिव्हिंग ऑल्सो. मी पैसे एवढे घेते आणि मी देते एवढं, असं फील झाल्यावर लोक अजून पैसे देतात. कारण तुमच्या आयुष्यात मेजर बदल होतात. आता जर तुम्ही 3,000 रुपये देऊन 50-70,000 रुपये जर 3-4 दिवसात मिळवत असाल, तर तुम्हाला अगेन नक्की वाटेल ना, पुढे ही प्रॅक्टिस माझ्या बरोबर करावी, कारण माझी एनर्जी वेगळी आहे. त्याच्या पुढे ऍडव्हान्स गोष्टी असतात. म्हणजे हे 3,000त सगळं झालं का? नाही, मी 3.5 लाख रुपये देऊन शिकले. 2 वेगवेगळ्या मेंटरचे 10 लाख रुपये दिलेत मी ऑलमोस्ट. तर 3,000त सगळ्या गोष्टी होत नाहीत. भरपूर म्हणजे ही मेंटॅलिटी, मानसिकता आणावी लागते आपल्यामध्ये, की बाबा पैसे दिल्याने सुद्धा, कारण ती व्हॅल्यू असते. व्हॅल्यू गिव्हिंग असलं की व्हॅल्यू वापस मिळते. हा विषय आहे, की आपण जेवढी व्हॅल्यू देते त्या प्रमाणात आपल्याला ते वापस पण मिळणं गरजेचं असतं. सो ह्या गोष्टी आहेत. तर आता एक मिनिट, जे चॅटमध्ये मी वाचलं नाहीये काय काय ते बघते मी. 5 मंथ्स झाले फ्रेंड बरोबर मिसअंडरस्टँड झाले आणि खूप स्ट्रेस झाला. त्या विचारातून बाहेर कसे पडावे? हो, पुन्हा पुन्हा. तर तुम्ही माझं बेसिक सेशन ऐकलं असेल तर आहे, नाहीतर 9 वाजता आज हे सेशन संपल्यानंतर माझं बेसिक सेशन आहे, ते जॉईन करा. फ्री वालं जे असतं ते मी घेते. माझ्या विचाराच्या एक मिनिट. माझ्या विचारांशी प्रयत्नांशी प्रामाणिक राहणे यासाठी खूप स्ट्रगल केला. मी शिक्षक आहे आणि नेशन सर्व्हिस करत आहे. असाच मी विचार, असे काम करताना कधी कधी खूप वेगवेगळे अनुभव येत असतील. एक मिनिट. सगळे प्रोफेशनच फक्त पाहतात, फायदाच पाहतात, पैसेच पाहतात. पण एक आहे मनःशांती. तुमच्यामुळे एखादा विद्यार्थी पुढे जातोय. त्या प्रोफेशन मध्ये सुद्धा अजून असेच लोक आहेत जे फक्त स्वतःपुरता विचार करतात, विचार बदलू नाही शकत, पण दुसऱ्या बरोबर काम करत नाही किंवा शॉर्टकट मारतात. म्हणून मीही असाच करू, तसंच करू असा विचार मी करत नाही, आणि अशा स्वभावामुळे मी माझ्या कामात यश मिळवत आहे. आणि पण प्रामाणिकपणे करायलाही खूप त्रास होतो. ऑब्विसली मी जे करते म्हणजे आता माझं सांगायचं असं नाही, प्रामाणिकपणे जेव्हा जेव्हा आपण करता काम, तेव्हा तुम्हाला त्रास होणारच आहे. दॅट इज रिटर्न. म्हणजे कुठेही जा, काहीतरी थोडस वेगळं. आता हे जे मी सांगते हे पण लोकांना वेगळं वाटतं. हे हे काहीतरीच आहे असं सुद्धा वाटतं, कारण लोक ट्रेंड प्रमाणे जायला बघतात मेजरली. म्हणजे आमच्या जनरेशनला, आमच्या म्हणजे 30s मधल्या, आता काय करायचं तर पार्ट्या करायची, ही एक ट्रेंडिंग गोष्ट आहे. त्याच्यानंतर एकत्र जमणे, फिरणे, पार्ट्या करणे आणि कंटिन्युअसली त्याच्यामध्येच असणे, ह्याच्यात आनंद असतो. किंवा म्हणजे मी ह्याच्या इथे कुणालाही काहीही हे म्हणत नाही, तुम्ही सगळे करत असाल दॅट इज ऍब्सोल्युटली ओके. पण वेन यू स्पिरिच्युअली गो अप ना, ह्या गोष्टी सगळ्या आपोआप व्हॅनिश होतात. मी कोइंबतूरमध्ये ही गोष्ट बघितली. ईशा योगाच्या जवळपासच्या 30-40 किलोमीटर मध्ये नॉनव्हेज नाहीये. म्हणजे हे स्पिरिच्युअलिटी नंतर येतं बेसिकली, की सगळ्या गोष्टींचा आदर ठेवणे, किंवा
माझी स्वतःची फ्रिक्वेन्सी तशी हे मेंटेन झाली की बाबा मी मुळात व्हेजिटेरियन आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन मी अजून बऱ्याच गोष्टी हे झाल्या मला, की आणि असे बरेच लोक आहेत की नॉनव्हेज वरनं व्हेजवर आले आहेत, की त्यामुळे फरक पडतो, बराच पडतो. पण अगेन प्रत्येकाचं रिअलायझेशन असतं, त्यामुळे मी त्याबद्दल काही म्हणत नाही आता. जसं जसं तुम्ही या प्रॅक्टिसमध्ये याल तसे तसे तुम्हाला अनुभव येतील. तसं तुम्ही तुम्हाला जेव्हा चेंज व्हायचं असेल, तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये बदल कराल. ही गोष्ट असते. पण त्याच्यातनं तुम्ही जगातले मोठे व्यक्ती बनता, दॅट इज फॉर शुअर. काही गोष्टी बाय लक सुद्धा होतात, आय वुड से. असं नाही म्हणणार की कोणालाच हे फॉलो हे केलं नाही तर मिळत नाही. काही काही जण आपोआपच फॉलो करत असतात गोष्टी. म्हणजे काय, तर हायली पॅशनेट होऊन काम करणे, मला हे मिळवायचे ह्या दृष्टीने काम करणारी लोक असतात आणि मग प्रयत्न केल्यावर मिळतं. मग त्यांच्या बाबतीत आपोआप काम करत असतं लॉ ऑफ अट्रॅक्शन. दिस इज वेअर कर्म आपलं येतं. मग ते कर्म कसं काम करत असतं, ते ते अजून एक वेगळी गोष्ट आहे. सो ते सगळं डिस्कस करायचा भाग वेगळा आहे. तर आत्ताचा आपला आहे की आपण कसं काय आपले हे करू शकतो. आता ही तुमची जी स्ट्रगल्स होती सगळी, ती तुम्ही कशी हँडल केली, इच स्ट्रगल म्हणजे ह्या आधी तुम्ही कशी हँडल केली आहेत. तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्ही मे बी नॉर्मल ह्यानी म्हणजे विदाऊट एनी स्ट्रेस अँगर असंही होऊ शकतं. पण जेव्हा हे होत नाही आता काय करू, म्हणून एखाद्या आपल्याला राग येतो. एक्झाम्पल्स ही आहेत. राग येणं, फ्रस्ट्रेशन येणं, न बोलणं कोणाशी, आपल्याला त्रास होतो याचा. फायटिंग म्हणजे भांडणं बेसिकली गोष्टींमधली. भांडणं करून तर जगात कोणतीच गोष्ट सॉल्व्ह होत नाही, पण जगामध्ये जास्त भांडणं होत असतात. दॅट इज अगेन डिफरंट थिंग. म्हणजे हे पण आहे चालू असलेलं. त्यानंतर आहे एस्केपिझम, म्हणजे त्याच्यातून आपण गायब होणं. एखादी गोष्ट आपल्याला पटत नाहीये, तर तिथून गायब, एस्केप करणं स्वतःला त्याच्यातून. स्ट्रगल तुम्ही कशी मॅनेज केली, ह्यामध्ये हे असू शकतं. गिव्हिंग एक्सक्युजेस, आपण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी न करण्यासाठी एक्सक्यूज देत असतो. चुझिंग टू बी इन अ युअर कम्फर्ट झोन, तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये राहण्याला तुम्ही प्राधान्य देत असता. मेकिंग युअर करणं, ड्रीम्स किंवा डिझायर्स ही छोटी करणं आणि प्रमाणे काम करणं असंही होतं. त्यानंतर आहे ग्रोथ माइंडसेट, म्हणजे त्याचे अपोजिट हे पण असू शकतं. काही जण वरच्या ह्या गोष्टी सांगितल्या त्या फॉलो करत असतात, काही जण ग्रोथ माइंडसेट, पॉझिटिव्ह माइंडसेट, युजिंग टूल्स अँड टेक्निक्स लर्न्ड इन माइंडसेट प्रोग्राम्स, healing, following guidance of mentor or coach, journaling, taking support of someone. इफ तुम्ही काही प्रॉब्लेम मध्ये असाल, तुम्ही कोणाचा सपोर्ट घेण्यामध्ये पुढे मागे नाही बघत. इन्व्हेस्टिंग इन युअर सेल्फ डेव्हलपमेंट, स्वतःच्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता. सेल्फ लव्ह, स्वतःबद्दल प्रेम भावना फील करणं. फॉलोइंग अ मॉर्निंग रुटीन, स्वतःची एखादी रुटीन तयार करणं. फाइंडिंग युअर पर्पज, सो स्वतःचा काहीतरी असा पर्पज निर्माण करणं. सो ह्या गोष्टी अपोजिट ऑफ दॅट, ह्या दोन प्रकारे आपण काम करतो. एकतर तुम्ही स्ट्रगल राग करून हँडल करता किंवा पॉझिटिव्हली घेऊन हँडल करता. तुम्ही कशा प्रकारे हँडल केलं हे लिहा ह्याच्यामधून, की तुम्ही काही गोष्टी पॉझिटिव्हली बघितल्या असतील. काही वेळा स्ट्रगल असतो, आपल्याला राग येतो, नॉर्मल ह्युमन टेंडन्सीज आहेत या. पण हे होत असतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. तर तुम्ही कसं हँडल केलं ते लिहून घ्या पुढच्या 1 ते 2 मिनिटात. हो हो, लिहा लिहा, बुकमध्ये लिहा.
सो बेसिकली आपण आपली आपली कर्म पूर्ण करत असतो. बेसिकली आपण आपली आपली कर्म पूर्ण करत असतो. हो, जर ती लिहिली असतील. मी खूप वेळा पडले पण पुन्हा उठून उभे राहिले, शेवटी जिंकले. येस, पुन्हा उठून उभं राहिल्यावर जिंकणं हे स्वाभाविक आहे आणि ते होणारच. ते उठून उभं राहणं हेच महत्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये. तेच गरजेचं आहे. जर ते लिहून झालं असेल तर आपण पुढे जाऊया. सो येस. आता ओके. 9 पर्यंत 2 तासाचं आहे सेशन. आता यातून तुम्ही काय काय सो यातून तुम्ही काय काय शिकलात आणि काय काय केलं आणि त्यातून पुढे तुम्ही कसे जाऊ शकता. निगेटिव्हिटी हे करून आपण आपलं गोल सेटिंग कसं करायचं ह्यावर आपण काम करणार आहोत याच्या पुढे थोड्या वेळातच आता हळूहळू. सो लेसन्स लर्न्ड ह्यामध्ये तुम्ही काय आता पुढचं शिकलात ह्याबद्दल राईट डाऊन व्हॉट यू हॅव लर्न फ्रॉम दी स्ट्रगल्स. आता जी काही स्ट्रगल झाली त्यातून तुम्ही काय काय शिकलात हे आपल्याला लिहून काढायचं आहे. एक्झाम्पल आहे एव्हरीथिंग इज फिगर आउटेबल, म्हणजे तुम्ही सगळं काही फिगर आउट करू शकता. आता बऱ्याच जणांनी हे लिहिलं आहे पण ज्यांना ज्यांना नसेल कळलं त्यांच्यासाठी मी जस्ट सांगतेय. आळस झटकला, टाइम सेट केला, फोकस झाले, कन्सिस्टन्सी वाढवली, हे सगळं गरजेचं आहे काहीही करताना आपल्या आयुष्यामध्ये. सो देर कॅन बी मेनी पाथ्स टू रीच माय गोल. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे भरपूर मार्ग असू शकतात. हे स्ट्रगल मधनं बाहेर येण्यासाठी तुम्ही शिकला आहात, हे लेसन असू शकतं त्याच्यामध्ये. आता आपण जे गोल्स तयार करतो त्याच्या रिझल्ट पासून आपल्याला डिटॅच होणं गरजेचं आहे. हेही सगळ्यात एक मोठा भाग आहे. त्यानंतर आहे आय नीड टू सरेंडर. सरेंडर करणं गरजेचं आहे. आता मी माझं काम केलं आहे, पुढचं काम जे व्हायचं असेल ते होईल आणि ते मला ऍक्सेप्टेड असेल, हा भाग आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. त्यानंतर आय नीड टू टेक ऍक्शन टाइमली. आपल्याला ऍक्शन घेतल्या पाहिजेत वेळच्या वेळी. त्यानंतर आय नीड टू हील पास्ट ट्रॉमाज. सो तुमच्या मनामध्ये जे काही पूर्वीचं राहिलेलं आहे ते सगळं हील करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही काय शिकलात तर तुम्ही हेल्प मागू शकता दुसऱ्याकडनं. आय नीड टू हॅव मोर फेथ अँड ट्रस्ट. तुमचा स्वतःवर ट्रस्ट असला पाहिजे, फेथ असलं पाहिजे. आय नीड टू प्रायोरिटाइज माय ग्रोथ. माझी ग्रोथ मला प्रायोरिटाइज केली पाहिजे, ही गोष्ट ही ह्याच्यामध्ये महत्वाची ठरते. त्यानंतर आहे सेल्फ इन्व्हेस्टमेंट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणं ही सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट असते. त्यानंतर आहे आय नीड टू ग्रॅब अपॉर्च्युनिटीज. आता अपॉर्च्युनिटीज आपल्याला कंटिन्युअसली येत असतात. तुम्ही त्या कशा ऍक्सेप्ट करता, कशा त्या पुढे जातात ह्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आय नीड अ कोच. इम्पॉर्टन्स ऑफ कोच म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातच एक गुरु असणं खरंच गरजेचं असतं. हे मी जेव्हा स्वतः त्याच्यामध्ये आले तेव्हा मला कळलं की गुरु असणं किती गरजेचं असतं तुमच्या ग्रोथ होण्यासाठी आयुष्यामध्ये. सो
तुम्ही जे सगळे आहात हे अप्रिशिएबल आहे हे ह्याच्यासाठी की फ्री सेशन आहे म्हणून सुद्धा तिथे शो ऑफ करणं हे खूप गरजेचं असतं. आतमध्ये येणं, लॉग इन करणं ही खूप मोठी गोष्ट असते. शांतपणे बसून ऐकणं ही खूप मोठी गोष्ट असते. हे करणं गरजेचं असतं. हे केल्यानंतर तुम्हाला वेगळा फरक जाणवायला सुरुवात होतो आणि रोज केल्यानंतर फरक जाणवायला सुरुवात होतो. व्हॉट वुड यू डू, व्हॉट वुड यू डिफरंटली? आता तुम्ही पुढच्या वर्षामध्ये तुम्ही वेगळं काय करणार आहात हे लिहून काढायचं आहे आता तुम्हाला. वेगळं म्हणजे जे आधी केलं नाहीये त्यातलं. तो त्याच्यामध्ये येऊ शकतं मी माझ्यासाठी हेल्प मागेन. म्हणजे मला जर गरज असेल तर आय विल आस्क फॉर हेल्प. हे एक होऊ शकतं त्याच्यामध्ये. आय विल लर्न न्यू टेक्निक्स टू ओव्हरकम माय पॅटर्न्स. आता नवीन गोष्टी शिकणं. माझ्या आयुष्यात जे काही चालू आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी नवीन गोष्टी शिकणं हे मी सुरू करेन. हे असू शकतं. मी रिॲक्ट करणार नाही, मी रिस्पॉन्ड करेन. येस, लर्निंग न्यू थिंग्स. मी स्वतःला हील करेन. मी ऍक्शन घेईन. प्रोक्रास्टिनेशन दूर ठेवेन. ह्या काही गोष्टी आहेत यातल्या तुम्हाला ज्या रिलेट होतात त्या तुम्ही लिहू शकता. आय विल इन्व्हेस्ट इन माय सेल्फ डेव्हलपमेंट. मी माझ्या सेल्फ डेव्हलपमेंट करता पैसे खर्च करेन. आय नीड अ कम्युनिटी ऑफ लाईक माइंडेड पीपल. म्हणजे आता हे सगळं माझ्या ह्याच्यातलं झालंय, पण तुम्हीही हे तुमच्या पद्धतीमध्ये तुम्हाला जशा ह्या गोष्टी हे करतात तसं करू शकता. पण हे सगळ्यांना गरजेचं पण असतं. मला एका कम्युनिटीची गरज आहे जिथे माझ्यासारखे विचार करणारे लोक आहेत. मला कोचची गरज आहे. आय नीड टू वर्क. कोचची गरज आहे. और मला त्याच्यावर काम केलं पाहिजे. माझा पॉइंट पॉझिटिव्ह माइंडसेट होण्यासाठी मला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. सो आपल्याला ह्यातलं जे काही तुम्हाला वाटलं असेल ते लिहून काढा. एखादी गोष्ट असेल दॅट इज ओके. पण ती लिहायची आहे. त्याने तुम्हाला तुमचं तुमचंच कळेल की तुम्ही काय करणार आहात पुढे वेगळ्या पद्धतीने. सो राईट डाऊन ऑल थॉट्स, एक्सपिरियन्सेस, इव्हेंट्स दॅट हॅपन्ड इन 2024. सगळे विचार, एक्सपिरियन्सेस आणि प्रोग्राम्स जे तुमच्या आयुष्यात 2024 मध्ये झाले आहेत आणि तुम्हाला ते जे काही 25 मध्ये न्यायचे नाहीयेत ते सगळे लिहून काढायचे आहेत. आणि मग ते काय असू शकतात? सेल्फ डाऊट असेल, ओव्हर थिंकिंग असेल, रिजेक्शन्स असेल, इन्सल्ट्स असतील, बॅड बिहेवियर ऑफ समवन असेल, स्वतःच्या मिस्टेक्स असतील, रिग्रेट्स असतील आपली आयुष्यातली, तुमचा ट्रस्ट कोणी तोडून टाकलाय तसं असू शकतं. कोणीतरी तुम्हाला हर्ट केलं आहे त्यांच्या ऍक्शन मधून. तुम्हाला कोणीतरी जज केलं आहे किंवा तुम्ही स्वतःला जज केलं आहे. या सगळ्या गोष्टी अशामध्ये आपल्याला ह्या पुढे घेऊन जायच्या नाहीयेत. ह्या ह्यानी तुम्ही काम करायला सुरुवात करायची आहे आयुष्यामध्ये आता. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन नाही जायच्या आहेत. 2025 मध्ये पुढे काय घेऊन नाही जायचं हे क्लिअरली लिहून ठेवायचं. आणि त्यानंतर आता आपण काय करणार आहोत तर एक मेडिटेशन घेणार आहे मी, ज्यामध्ये आपण सगळी निगेटिव्हिटी कशी आता आपण घालवू शकतो ह्यावर मेडिटेशन करणार आहोत. आणि त्यानंतर आपले ह्या वर्षाचे इंटेन्शन सेट करायचे आहेत. ऍडव्हान्स मध्ये निगेटिव्हिटी काढण्याचे सगळे विषय मी दिलेले आहेत. कसं करायचं, काय हे. आणि मग आपण इंटेन्शन सेट केली आहे. तर अर्ध्या लोकांनी तर ते मला आज पाठवलं पण आहे. दॅट इज व्हेरी गुड. ऍक्शन्स आर टेकन. पण आज आपण आता डिटेलमध्ये आता यावेळी आता या सेशन मध्ये आपण डिलीट म्हणजे हे केलं आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला मोठ्यानी म्हणायचं आहे. मी जस्ट म्युझिक ऑन करते आणि त्यानंतर उभं राहून आपल्याला म्हणायचं आहे, जे काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत, ज्या निगेटिव्ह आहेत, त्या मला म्हणजे माझ्या मागूनच तुम्हालाही म्हणायचं आहे. मी जस्ट म्युझिक ऑन करते आणि मग आपण म्हणू.
तो उभं राहायचं आहे आणि आपल्याला जे काही आतापर्यंत प्रॉब्लेम्स लिहिले आपल्या आयुष्यात घडले आहेत, ज्या काही गोष्टी स्ट्रगल्स आपण आहे, ती सगळी आपल्याला सोडून द्यायची आहे. त्यासाठी ही छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे. आपल्याला म्हणायचं आहे की मी माझ्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी सोडून देत आहे. माझ्यानंतर तुम्ही तुमच्या एंडला म्हणायचं आहे हे, मी या सगळ्या गोष्टी सोडून देत आहे, मी सगळं काही रिलीज करून टाकत आहे आणि आता मी नवीन गोष्टी मिळवण्यासाठी फ्री झाले आहे. तो मी सोडून देते, मी सोडून देतेय, मी सोडून देतेय, मी फ्री आहे, मी फ्री आहे, मी फ्री आहे. I release, I release, I release. I let go, I let go, I let go. I am now free. I am now free. I am now free. आणि बसायचं आहे आणि शांत श्वास घ्यायचा आहे. सो आता आपल्याला शांत श्वास घ्यायचे आहेत. श्वास घ्यायचा आहे, नाकाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने रिलीज करायचा आहे. जास्तीत जास्त लोकांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत. परत परत मला सांगावं लागतंय. तो मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि मनातून एकदम रिलॅक्स फील करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच काय तर तुमच्या प्रत्येक बॉडी पार्ट कडे लक्ष द्यायचं आहे. कॉन्सन्ट्रेशननी पायापासून पायाच्या तळव्याकडे बघायचं आहे, त्याच्यानंतर अँकल कडे बघायचं आहे, मेन पायाकडे यायचं आहे, मग आपल्या थाईज, त्याच्यानंतर लोअर बॅक, अप्पर बॅक, मिडल बॅक, हात, शोल्डर्स, स्टमक, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सगळ्या अवयव आपल्याला रिलॅक्स करायचा आहे. श्वास घेतल्यानंतर डोळे बंद करून हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे रिलॅक्सेशन आपल्याला फील करायचं आहे. पूर्णपणे तुम्ही रिलॅक्स होत आहात. आणि रिलॅक्स झाल्यामुळे तुम्ही तुमच्यातला स्ट्रेस, एन्झायटी ही हळूहळू प्रत्येक श्वासाबरोबर बाहेर पडत आहे असं इमॅजिन करायचं आहे आपल्याला. प्रत्येक श्वास सोडताना जुना तणाव, भीती आणि शंका ही तुम्ही बाहेर काढून टाकत आहात हे आपल्याला इमॅजिन करायचं आहे.
सगळ्या काही गोष्टी, आपल्या मनात जे काही निगेटिव्ह विचार होते, माझ्याबरोबर कोणी काय वाईट वागलं, माझ्याशी कोणी काय केलं, या सगळ्या गोष्टी मला रिलीज करायच्या आहेत. असं मनातल्या मनात म्हणायचं आहे. आय एम सॉरी म्हणायचं आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू असं म्हणायचं आहे. त्या सर्व गोष्टी रिलीज करायच्या आहेत. मोठा श्वास घेऊन तो सोडायचा आहे. आणि सोडणाऱ्या श्वासाबरोबरच त्या सगळ्या गोष्टी रिलीज होत आहेत. आता इमॅजिनही करायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इमॅजिनेशन करायचं आहे की तुम्ही खूप आनंदात आहात, तुम्ही खूप मजेत आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी विचार केला आहे त्या गोष्टी तुम्हाला मिळू लागल्या आहेत. मनात आनंद फील करायचा आहे, प्रेम फील करायचं आहे, स्वतःसाठी प्रेम फील करायचं आहे, घरच्या लोकांसाठी प्रेम फील करायचं आहे. आपल्या शरीराला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे की आतापर्यंत तू तुझी कामं व्यवस्थित केली आहेस, त्यामुळे मी इथेपर्यंत पोचले आहे. पूर्णपणे तुमच्या कल्पनेत शरीर जसं हवंय तसं झालंय असं तुम्हाला बघायचंय डोळे बंद करून. तुम्हाला जे काही बंधनं होती शरीराच्या बाबतीतली ती सगळी बंधनं निघून गेली आहेत. तुम्हाला ज्या काही हेल्थ बाबतीत तक्रारी आहेत त्या सगळ्या निघून गेल्या आहेत. शरीराला बंधन नाही, त्रास नाहीये. भरपूर पैसे आहेत, जे काम करताय त्यातून भरपूर पैसे मिळतायत, भरपूर पैसे कपाटातही आहेत. जेवढं तुम्ही थँक्यू म्हणून देताय त्याच्या डबल तुमच्याकडे येतायत. कल्पनेत जगायचं आहे, कल्पनेमध्ये बघायचं आहे की तुम्ही चारी बागात सक्सेसफुल झाला आहात. तुमची हेल्थ खूप छान झाली आहे, तुमचं रिलेशनशिप नाती सगळी छान झाली आहेत, तुमचं करिअर खूप छान सुरू आहे, तुम्हाला भरपूर पैसा मिळत आहे, आनंद, प्रेम, सुख, शांतता ही ऍक्टिव्हेट झाली आहे. तुम्ही फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी अनुभवत आहात. तुमच्या मनात येणारी प्रत्येक गोष्ट वेळेच्या आधी पूर्ण होतीये आणि तुम्हाला त्यामुळे मनातून खूप आनंद होतोय. हे सगळं फील करायचं आहे आणि परत श्वासांकडे लक्ष द्यायला सुरुवात करायचं आहे. दोन ते 3 मोठे श्वास घेऊन हळूहळू आपल्याला बॅक टू नॉर्मल यायचं आहे. आणि डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपल्याला काम म्हणजे काय
तर आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही हवं आहे त्याचे गोल्स तयार करायचे आहेत. दॅट इज 2025 साठीचे जे गोल्स आपल्याला तयार करायचे आहेत ते आता आपल्याला लिहायचे आहेत. हे आपण सगळी प्रोसिजर केली, ज्यामध्ये आपण आपल्या मनामध्ये असलेले निगेटिव्ह थॉट्स हे लिहून काढले की आपोआप बाहेर पडू लागतात आणि निघून जायला सुरुवात होतं हे सगळं. त्यामुळे याचा उपयोग खूप छान प्रमाणात होतो तुमचा, तुम्हाला त्या जाणवणार आहे आता हळूहळू. सॉरी. तो आता आपला मेन हे येतो, ज्यामध्ये आपण आपली अफर्मेशन्सच लिहिणार आहोत डायरेक्ट ह्या वर्षीची. सो जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेलं हवं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे तर बिंग थँकफुल. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या गोष्टीसाठी तुम्हाला पहिले थँक्यू सो मच हे लिहायचं आहे लिहिताना सुद्धा. येस येस, होतं. आता उद्या अजून जास्त आहे, हे करून घेणार आहे मी उद्या, तुम्हाला अजून मजा येईल सकाळी. येस, ते होतच. आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली यायला पण सुरुवात होतं फिजिकल वर्ल्ड मध्ये, जे आता मी करून घेतलं त्याच्याने. कारण एक वेगळी फिलिंग येते. राईट, तुम्हाला मेडिटेशन मधनं थोडा वेगळं जाणवलं असेल आता सगळ्यांनाच, येस और नो म्हणून सांगू शकता की पूर्ण निगेटिव्हिटी कमी होऊन आपण एका पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये जायला सुरुवात होतो. नुसतं मनात भावना आल्याने आपण एवढे खुश होतो. हे खुश फक्त राहायचा प्रयत्न केला तरी ते रियालिटीमध्ये यायला सुरुवात होऊ शकतं. येस, तीच तर गंमत आहे म्हणजे. ती रोज केल्याने ती येते असं होतं थोडं, की एक दिवस करून होत नाही ते. समहाव आपल्याला ते रोज प्रॅक्टिस करावी लागते थोडे दिवस. थँक्यू सो मच. सो ह्या पद्धतीमध्ये करावं लागतं बेसिकली. आता याच्यामध्ये आपण आता गोल सेटिंग मध्ये जाणार आहोत. तर गोल सेटिंग मध्ये आपण पहिले काय करायचं आहे तर सगळ्यात आधी आपण लिहिताना बिंग थँकफुल पहिल्यांदा. ज्या गोष्टी, काही गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या तुम्हाला कंटिन्यू करायच्यात असंही असू शकतं. प्रत्येक ह्याच्यामध्ये काही जणांची हेल्थ खरंच चांगली असते, मग ती तुम्हाला जर कंटिन्यू करायची तर थँक्यू सो मच, धन्यवाद, माझी तब्येत खूप छान आहे आणि ती तशीच मेंटेन राहत आहे. हे तुम्ही हेल्थ बद्दल लिहू शकता. अफर्मेशन ऍज इन की सगळ्यात पहिले थँक्यू आलं पाहिजे, कारण तुम्ही जेव्हा कृतज्ञतेनंतर हे करता तेव्हा त्याचा उपयोग जास्त छान होतो. आता त्याच्यानंतर काय येतं तर त्यासाठी तुम्ही तुमचे फिलिंग्ज आणि ऍक्शन काय असले पाहिजेत हे लिहून काढायचं आहे. म्हणजे एखादा पर्टिक्युलर गोल आहे की मला माझं वजन कमी करायचं आहे, तर तिथे थँक्यू, आय हॅव अचीव्ड माय आयडियल बॉडी वेट ऑफ डॅश डॅश केजी. मी माझ्या शरीराच्या एवढं एवढं वजन केलं आहे. नाही, माझी आहे, असणार आहे नाही, माझी तब्येत चांगली आहे. भविष्य काळात नाही, प्रेझेंट मध्ये लिहायचंय आपल्याला. अफर्मेशन तसं असतं, ते ऑलरेडी झालंय या स्वरूपात लिहायचं आहे. आणि ते लिहिल्यानंतर फक्त लिहून नाही ठेवायचं, रोज वाचायचं सुद्धा आहे तुमचं तुम्ही. आणि माझ्या कोर्समध्ये आलात तर ह्याच्या तर मी सेशन्सच घेते. ह्याच्या पुढचा जो लेवल आहे त्यामध्ये मी हे सगळं प्रॅक्टिसही करून घेते आणि त्याच्या पुढच्या ऍडव्हान्स लेवलचं शिकवतेही. म्हणजे अजून खूप आहे ज्यामध्ये आपण जनरल सक्सेस मिळायला सुरुवात करतो. सो माझी तब्येत चांगली आहे हे एक्झॅक्ट वाक्य आहे, जे प्रेझेंट टेन्स मध्ये आपण हे करायचं आहे की माझ्या आयुष्यात जी गोष्ट मला नंतर हवी आहे ती ऑलरेडी झाली आहे. वेट साठीचं परत ओके, माझं वजन डॅश डॅश केजी, म्हणजे तुम्हाला जेवढं हवं आहे ते ऑलरेडी झालं आहे. पण ते नुसतं होतं का लिहून तर नाही होत, त्याच्यासाठी तुम्ही ऍक्शन काय घेणार हे पण तुम्ही अफर्मेशन मध्ये नाही लिहिलं तरी पुस्तकात वहीच्या दुसऱ्या भागात पेन म्हणजे असे दोन हे करून एका बाजूला अफर्मेशन एका बाजूला ऍक्शन्स त्याच्यासाठी घेण्याच्या,
हे लिहा. म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा अफर्मेशन वाचाल तेव्हा तुम्हाला त्यांच्या ऍक्शन लक्षात येतील आणि ते वाचता वाचता तुम्हाला प्रोक्रास्टिनेशन दूर व्हायला सुरुवात होईल, की मी हे केलं तर माझ्या बाबतीत हे बदलणार आहे. मी माझ्या आयुष्यात रोज 10,000 रुपये कमवत आहे. माझं अफर्मेशन आहे, माझ्या प्रत्येक मिनिटाला पैसे माझ्या अकाउंटमध्ये येत आहेत. माझ्या बोलणाऱ्या प्रत्येक मिनिटाला माझ्या अकाउंटमध्ये पैसे येतात. दॅट इज ऍक्च्युअली स्टार्टेड हॅपनिंग. म्हणजे होतात अशा गोष्टी. जसं तुम्ही तुमच्या माइंडला समजवाल तशा तशा गोष्टी होत जातात. म्हणजे रेग्युलरली तेच तेच बोलत राहिलं की आपोआप ती गोष्ट खरी व्हायला सुरुवात होते. सो माझ्या आय एम गेटिंग 10,000 रुपीज पर डे एफर्टलेसली, हे पुढे लिहून ठेवायचं. म्हणजे प्रत्येक वेळी काम केल्यावरच मिळतात असं नाही. एक लेव्हल येते ज्यावेळी पॅसिव्ह इन्कम स्टार्ट होतं. काही केलं नाही तरी येतं. त्याच्यामध्ये पैशाच्या अफर्मेशन मध्ये मी हे पुढे सांगते. आधी आपण हेल्थ बद्दल बघत आहोत ना, तर हेल्थ मध्ये आपण जरा हे करू. तर हेल्थ मध्ये म्हणायचं झालं तर तब्येत छान आहे. माझं माझ्यावर प्रेम आहे. मी माझी तब्येत छान ठेवते. त्यानंतर येतं की मी स्वतः अ, सकारात्मक आहे. माझी एनर्जी दिवसभर पुरते. मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यासाठी मी छान पद्धतीमध्ये हा मी एक तंदुरुस्त, आरोग्य, आनंदी आणि निरोगी आहे. मी माझ्या शरीरासाठी योग्य जीवनशैली निवडते. माय हेल्थ इज परफेक्ट. तुम्ही जसं स्वतःला इमॅजिन कराल तसं तुम्हाला ते दिसणार आहे. इम्प्रुव्हिंग मध्येच राहाल कायम जर इम्प्रुव्हिंग मध्ये लिहिलं तर. थोडी थोडीच बदलते असं. माझ्या शरीराला मी जशी आहे तशी स्वीकारते. माझे वजन संतुलित आहे आणि माझे आरोग्य उत्तम आहे. मी माझ्या प्रत्येक पेशीला ऊर्जा, आनंद आणि प्रेमाने भरते. आता ही काही अफर्मेशन्स आहेत, मी जस्ट चॅट बॉक्स मध्ये टाकते. तुम्हाला जे कनेक्ट होतात तेवढीच तुम्ही लिहायची. जी नाही होत ती नाही लिहायची. कारण अशी बरीच अफर्मेशन्स असतात. पाठवली मी. ओके, जास्त झालेत. 1 मिनिट हा. हे हेल्थ रिलेटेड आहेत. रेडी अफर्मेशन्स. हो पण पण झालंय हे. ऍक्च्युली माझ्याकडे रिझल्ट आहे याच्या संदर्भातला. तुमच्या मनातल्या भावना क्लिअर करा. तुम्हाला जी प्राइस हवी आहे ती हे करा, आणा मनामध्ये. आणि त्याच्यासाठी होपोनोपोनो करा. गोष्टी होणार. हो, ते मी उद्या सकाळच्या सेशन मध्ये सांगते. आता आपण अफर्मेशन्स लिहितो आहोत ना, सो म्हणजे मी मेजर कॉमन एरिया मधले सांगते. पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये मी नाही जाते आता, कारण सगळ्यांना सांगायचं आहे त्या दृष्टीने. शेवटी काय म्हणाले तुम्ही? म्हणजे ही अफर्मेशनची लिस्ट दिली मी, आपल्या चॅटबॉक्स मध्ये टाकली आहे. सो तुमची हेल्थ कशा पद्धतीने तुम्हाला वर्कआउट झालेली हवी आहे ते तुम्हाला लिहायचं आहे.
लास्ट अफर्मेशन मी असंच बोलले ऍक्च्युली न बघता. मलाही आठवत नाही. हेल्थ बद्दलच बोलले. पैशाबद्दलच मी सांगते. सो हेल्थची अफर्मेशन्स मी आता पाठवली आहेत. आता रिलेशनशिप मध्ये माझ्या स्वतःवर प्रेम आहे. मला माझी कंपनी खूप आवडते. माझी सगळ्यांबरोबरची नाती खूप छान पद्धतीत काम करतात. सगळे माझ्या बरोबर बोलण्यासाठी उत्सुक असतात. सगळ्यांना माझ्याशी बोलण्यात खूप आनंद मिळतो. मी माझ्या नातेसंबंधात नेहमीच प्रयत्नशील आहे. माझ्या प्रिय व्यक्तींना मी आदर देते. त्यानंतर माझ्याकडे सकारात्मक ऊर्जा आहे ते सांभाळण्याची. मी क्षमाशील आहे. नकारात्मक गोष्टी सोडून देते. माझ्या नात्यांमध्ये शांतता आणि समाधान आहे. असे सगळे नात्यांमध्ये हे आहेत. मी इथे चॅटबॉक्स मध्येच टाकलं आहे. चॅटबॉक्स मध्ये स्क्रोल करून पहा. हे मी आता नात्यांबद्दलच पाठवलंय. सो ऍक्च्युली प्रत्येक ह्याच्यासाठी एक 2-2, 5-5 मिनिटं आपल्याला द्यायला हवी आहेत. तर तुमची सगळ्यांची हेल्थ रिलेटेड लिहून झाली आहेत का? नाहीतर मी 2 मिनिटं म्युझिक लावून शांत ठेवते. तुम्ही सगळ्यांनी लिहा. मेन अगदी 4 असली तरी पुरे आहेत. चांगला हेल्थ, चांगली डाएट, चांगलं न्यूट्रिशन, एक्सरसाइज, मेडिटेशन फॉलो करायचं असेल तर ते असं सगळं तुम्ही लिहू शकता. येस और नो म्हणून सांगा. तर म्हणजे मला कळेल की तुमची हेल्थची लिहून झाली आहेत का नाही. नसतील झाली तर मी म्युझिक ऑन करते. तुम्ही हेल्थ रिलेटेड 4 ते 5 मेन अफर्मेशन्स लिहा. बरोबर एक 2 ते 3 मिनिटांनी रिलेशनशिप बद्दल लिहायचे आहेत.
तो सगळ्यात आधी थँक्यू लिहून तुम्ही तुमची अफर्मेशन्स लिहायची आहेत कुठच्याही अफर्मेशन साठी. ओके. पण हे वेगवेगळ्या ग्रुप मधनं आल्यामुळे मी ते व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत नाहीये, इथेच टाकायला लागतंय मला. ओके ओके गॉट इट. तो ह्याच्यानंतर रिलेशनशिप बद्दल लिहा, तीही मी पेस्ट केली आहेत. हो हो हो. आता पुढचे 2च आहेत, करिअर आणि मनी. ते तुम्हाला साधारण माहितीच आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. चालेल. तो याच्यानंतर आता आपल्याला करिअर बद्दल लिहायचे आहेत. तर करिअर मध्ये तुम्हाला काय काय एक्सपेक्टेड आहे, बिझनेस असू दे किंवा करिअर असू दे, तुम्हाला काय मिळवायचं आहे. त्यामुळे हा बिझनेस मला प्रचंड प्रमाणात वाढवायचा आहे, जेणेकरून 400 पर वीक लोक आली पाहिजेत आणि मग त्यातून कन्वर्टही तशीच झाली पाहिजेत. त्याच्यानंतर आणि प्रत्येकाला रिझल्ट मिळायचा आहे. हो, देते देते. प्रत्येकाला रिझल्ट मिळाला पाहिजे, हे माझ्याकडे असलं पाहिजे. सो हे माझ्या बाबतीत झालं. करिअरच्या बाबतीत झालं तर फेसबुकला लाईव्ह फॉलोअर्स खूप असले पाहिजेत, युट्यूब, इंस्टाग्राम हे सगळं व्हायरल झालं पाहिजे, मोठ्या मोठ्या लोकांसोबत पॉडकास्ट झाले पाहिजेत. हे सगळं हो ते तुम्हाला देते, पण मी आधी माझे सांगतेय, तुम्ही तुमचे लिहायचे आहेत. मी जे सांगते ते लिहून उपयोग नाही. तुम्हाला ते मनापासून वाटत असेल तर त्या गोष्टी खऱ्या होतात. त्यामुळे ते तुम्हाला वाटलंही पाहिजे, कारण ह्या अफर्मेशनच्या भानगडीत मी 2 वर्ष अशीच गेली आहेत माझी, की मला काहीच कळत नव्हतं. मी आपली लिहत होते. जे हवंय ते क्लिअर असलं पाहिजे इथे. सो त्या ह्यानी आपल्याला मिळू शकतं असं.
सो आता ते मी पाठवते आहेच, करिअर बाबतची सकारात्मक हे. हं. पाठवली आहेत मी करिअर बाबतची सकारात्मक अफर्मेशन्स. पण ह्याच्यामध्ये आपली आपली स्वतःची लिहायची आहेत आपल्याला, की आपल्याला कसं पुढे जायचं आहे, आपल्याला काय हवं आहे, आपल्याला काय नको आहे, आपण कसे वर्कआउट करणार आहोत, आपण कशा काही पद्धतीमध्ये पुढे जाणार आहोत, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला लिहून काढायचं आहे. तर तुम्ही तुमची करिअरची अफर्मेशन्स आता लिहून काढा. कॉलमध्ये 3 ते 4 किंवा 5 झाली तरी इट्स ओके, तेवढी तरी झाली आहेत हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही कंटिन्युअसली ती वाढवू शकता. ती काही आत्ता एकदा लिहिली म्हणजे कायमची झाली असं काहीही नाहीये. तो तुम्ही ती वाढवूही शकता. तो आत्ता जस्ट तुम्हाला जे क्लिक होतंय तुमच्या करिअरच्या बाबतीत ते तुम्ही लिहा. करिअर किंवा बिझनेस मध्ये किती जास्त प्रमाणात मोठं व्हायचं आहे, किती जास्त प्रमाणात गोष्टी वर्कआउट व्हायला हव्या आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये लिहायचं आहे. आता त्याच्यानंतर आहे मनी. तर पैशाच्या बाबतीत कंटिन्युअसली पॉझिटिव्ह फिलिंग असली पाहिजे. आता याच्यामध्ये काय आहे तर मी जसं म्हणलं तसं मंथली असू शकतं, दिवसाचं असू शकतं, मिनिटाचं असू शकतं, सेकंदाचं असू शकतं. अफर्मेशन आपण कुठचंही त्याच्यावर बिलीव्ह झाल्याशिवाय ती काही गोष्ट खरी होणार नाहीये, हे तितकंच खरं आहे. पण तुम्ही ती गोष्ट हे करायचा प्रयत्न करायचा आहे. येस, माहितीये म्हणून थांबले. सो पैशाच्या बाबतीत काय अफर्मेशन असलं पाहिजे तर जशी मी दिवसभरात पाणी पितेय त्याप्रमाणे पैसा माझ्या आयुष्यात येत आहे. माझ्या प्रत्येक सेकंदाला पैसे माझ्या आयुष्यात येत आहेत, ह्याच्यावर आपला बिलीव्ह पण असला पाहिजे. त्यामुळे तुमचा बिलीव्ह जिथपर्यंत आहे तिथपर्यंत लिहा. बिलीव्ह चेंज करणं पण येतं, ते ऍडव्हान्स मध्ये असतं. आपलं पण करता येतं. कधी कधी आपल्या स्वतःकडनं पण होऊन जातात, पण ते कसे काय हे जरा अवघड असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला जे पटतं ते लिहा असं म्हणेन मी. त्यालाच बिलीफ असं म्हणतात. की जसं हे म्हणले की दिवसाला मला 10,000 रुपये मिळाले पाहिजेत, हे माझं एम आहे. तर मला मंथली करोड मिळाले पाहिजेत, पण हे आत्ताचं एम नाहीये, हे माझं पुढच्या वर्षीचं एम आहे. तर 2026चा गोल आहे माझा तो, असं. कारण कोचिंग इंडस्ट्रीमध्ये असे होणं शक्य आहे, कारण मला अनॉर्मस लोकांपर्यंत पोचायचं, म्हणजे खूप लोकांपर्यंत जगभरात पोचायचं आहे. जशी मी पोहोचत जाईन तशा तशा गोष्टी बदलत जातात. सो तुम्हाला जे बिलीव्ह होतं ते अफर्मेशन तुम्ही लिहायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी एक लिस्ट मनीच्या रिलेटेड पाठवणार पण आहे, आणि मी सकाळी पण तुम्हाला एक वेगळी लिस्ट देणार आहे जी आपल्या मनी मध्ये येते अफर्मेशन मध्ये. सिमिलरच असतात, कारण आपल्या मनाला पटेल ते अफर्मेशन असतं. आता मी मनीचे सांगते अजून हा. एक मिनिट. पैसा माझ्याकडे खूप सोप्या पद्धतीमध्ये येतो, हे एक अफर्मेशन आहे. मी काम केलं तरी येतो, मी काम नाही केलं तरी येतो. मी झोपलेली असतानाही मला पैसे मिळतात. आणि ह्या अफर्मेशनची ना मनातल्या मनात इतकी रिपिटेशन झाली पाहिजेत की आयुष्यात झालंय असं वाटलं पाहिजे.
या अफर्मेशन्सची मनातल्या मनात इतकी रिपिटेशन झाली पाहिजेत, ती तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ते खरोखर झालं आहे. येस, अफर्मेशन शुड बी शॉर्ट टर्म, लॉंग टर्म अँड रिअलिस्टिक. एक्झॅक्टली. रिअलिस्टिक नाही म्हणणार मी, मॅजिकल असू शकतात, पण तुम्हाला पटणारी तशी रिअलिस्टिक असं. हो, BSR चे आहेत हे अफर्मेशन. खूप सोपी आहेत, पण वर्क ट्रिमेंडसली. सो आता माझी मनी अफर्मेशन्स अशी आहेत की मला महिन्याला 5 लाख रुपये मिळत आहेत. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी काम न करताही माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत. एफर्टलेसली क्लायंट्स अट्रॅक्ट होत आहेत. मी काही न करताही गोष्टी आपोआप घडायला सुरुवात झालेली आहे. माझं पुस्तक बेस्ट सेलिंग आहे. माझ्या ट्रिप एफर्टलेसली होत आहेत. मी काम केलं तरी मला पैसा मिळतो, नाही केलं तरी मला पैसे मिळतात. मी पैसा हा माझ्यासाठी एफर्टलेस आहे. सो तो सहजपणे माझ्याकडे येतो. त्यानंतर आहे, एक सेकंड, अशा पद्धतीमध्ये तुम्हाला तुम्हाला जे मनापासून वाटतं आहे ते लिहायचं आहे. पैशाच्या बाबतीत. येस, सी यू टुमॉरो. आता अजून थोडे आहेत ते मी जस्ट सांगते आणि मग आपण म्हणजे आजचं सेशन होत आहे आपलं कम्प्लीट. सो मला तुम्ही अजून काही विचारायचं असेल तर पर्सनली पिंग करू शकता आणि मला सांगू शकता पर्सनली पिंग करून की हे सेशन तुमच्यासाठी कसं होतं, काय होतं, काही नवीन इन्साइट्स मिळालेत का असं. मी अबंडंट आहे. अबंडंट म्हणजे माझ्याकडे अनलिमिटेड पैसा आहे. मी मोजूही शकत नाही इतका पैसा माझ्याकडे आहे. हे एक अफर्मेशन होऊ शकतं. मी पैशावर प्रेम करते आणि पैसा माझ्याकडे कायम फ्लो होत असतो. मी माझे पैसे योग्य पद्धतीमध्ये खर्च करते. मला जास्तीत जास्त पैसे मिळवण्याची फिलिंग खूप आवडते. पैशाबद्दलची जादू माझ्या आयुष्यात सगळीकडे मला फॉलो करते. मी 100x सर्व करते आणि त्या सर्विंग मध्येच मला 100x व्हॅल्यू रिटर्न मध्ये मिळते. निसर्ग हा अनलिमिटेड आहे आणि मी या निसर्गाचाच भाग आहे. आणि मी माझ्याकडे येणाऱ्या पैशांना अप्रिशिएट करते. जी जी तुम्हाला मिळाली ती लिहा. आता रेकॉर्डिंग मी शेअर करेनच. ज्यांना ज्यांना हवं असेल त्यांनी त्यांनी मला पिंग करा. कारण ग्रुपमध्ये, माझ्या पेड ग्रुपमध्ये तर एनिवेज ते शेअर होईल, पण जे नवीन लोक ऍड झाली आहेत त्यांच्यासाठी हे आहे की मग त्यांनी मला पिंग करा. माझ्या ऍडव्हान्स कोर्समध्ये तुम्ही येऊ शकता, जो 3,000 रुपयाचा आहे. 14 दिवसांचा आहे, म्हणजे मंडे टू फ्रायडे 5 5 डेज, सकाळी 5:30 ते 6:30 असतो. नेक्स्ट बॅच माझी 13 जानेवारी पासून चालू होते. सो जे जे नवीन आहेत ते नक्की यामध्ये येऊ शकतात. बाकी सगळे ओल्ड आहेत तर त्यांनी मी सगळ्यांना ह्याचं रेकॉर्डिंग पाठवते. येस येस, यू कॅन अफर्म मनी अँड कार बोथ.
एव्हरीथिंग कॅन बी अफोर्ड. माझ्याकडे लक्झुरियस BMW आहे. ते एक विश लिस्ट बद्दल पण सांगणार आहे मी. सगळेच बनवू शकतात. विश लिस्ट बनवायची स्वतःची, 108 विशेष तुमची, भौतिक असू देत किंवा स्पिरिच्युअल असू देत, ती लिहून काढायची. एका वेळी लिहिताच येत नाहीत, इतकी जास्त नसतात आपली. सो ते एक लिहायचा प्रयत्न करा. ती असाइनमेंट असणार आहे तुम्हाला सगळ्यांना. सो बोलेनच उद्या मी सगळं त्याच्याबद्दल. चलो, थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि कसा वाटला हे सेशन नक्की सांगा मला. मेसेज करून पर्सनलवरही सांगू शकता. आणि सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दलही थँक्यू. थँक्यू. थँक्स अ लॉट. सो मी आता कॉल एंड करते. थँक्यू.